वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय। सद्गुरु स्वामी महाराज की जय। तो घेत नाही का ऑडिओ घेत नाही कमी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कालच्या प्रमाणे आज सुद्धा आपण पहिले सगळ्या देवतांचं मंगलाचरण करू आणि आजच्या कथेला आपण प्रारंभ करू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। जमदग्निप्रियां देवी रेणुकामेकमातरं सर्वारंभे प्रसीदत्वं नमामि कुलदेवतां। सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरी तीर पवित्र देशे यद्दर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे। यदक्षरमनाख्येयं मानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिन्याथेति ख्यातं दैवतमाश्रये। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। त्र्यम्बकस्य जटोद्भूते गौतमस्य अघनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोऽस्तुते। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं श्रीमद्दत्तावतारं च कृपादानमपेक्षसे। आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु रन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. काल आपण सद्गुरु श्री दत्तात्रेयांच्या जन्मापर्यंतची कथा या ठिकाणी बघितली. दत्तात्रेयांचा जन्म या ठिकाणी आपण बघितला. अनुसूया माता आणि अत्रि ऋषी यांच्या पोटी दत्तात्रेयांचा अवतार या भूतलावरती झाला. कथेच्या विस्तारामध्ये पुढे जाताना नामधारक आता सिद्धांना विचारतायत की आम्हाला हे गुरुचरित्र ऐकण्याची गोडी आता खूप जास्त वाढलेली आहे, तर मग दत्तात्रेयांच्या पुढील अवताराबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का? तर नामधारक आता शिष्याला सांगायला सुरुवात करतायत. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. मानुषी म्हणजे मनुष्य देहामध्ये भगवंतांचा जो अवतार झाला, दत्तात्रेयांचा, श्री गुरु दत्तात्रेयांचा जो अवतार मनुष्य देहामध्ये झाला, पूर्ण अवतार, त्याची माहिती नामधारका म्हणजे सरस्वती गंगाधर जे या ग्रंथाचे ग्रंथकर्ते आहेत त्यांना सांगायला कोण सुरुवात करताय? सिद्ध सुरुवात करतायत की मी ती माहिती तुम्हाला सांगतो. हा अवतार कशासाठी झाला? तर हे सांगताना पहिले सिद्ध सांगतात भक्तजन तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. जसं सगर राजाच्या कारणाने काय झालं, भगीरथ राजाने आपल्या तपश्चर्येनंतर गंगेला भूतलावरती आणलं, तसं या ठिकाणी भक्तजन तारणार्थ भक्तजनांचा तारणहार, त्यांना तारण करण्यासाठी म्हणून दत्तात्रेय काय घेतात, या भूमीवरती अवतार घेतात. मग दत्तात्रेयांचं मुख्य कार्य काय आहे? इथून पुढे ह्या कथेमध्ये भरपूरसे अध्याय श्री गुरु दत्तात्रेयांचे अवतार कार्य सांगण्यासाठी आपल्याला येणार आहे. अजूनही दत्तात्रेयांचा जो अवतार झाला तो नित्य अवतार समजला जातो. कसा अवतार समजला जातो? नित्य अवतार. आपण कथेमध्ये बघितलं तर कालच्या कथेच्या आधी अंबरीशाची कथा आली. तिथे दुर्वासांनी शाप दिल्यामुळे कार्यकारणार्थ श्री गुरुनाथ, तिथून काय झालं, वेगवेगळ्या प्रकारचे भगवंताचे अवतार सुरू झाले. पण शाप कोणी दिलाय? दुर्वासांनी. मग दुर्वास कोण आहे? दत्तात्रेयांचे भाऊ आहे की नाही? शंकरांचा जो अवतार, तीन बाळ होती, त्याच्यातले एक कोण आहे? चंद्र, एक दुर्वास आणि एक दत्तात्रेय. म्हणजे ह्या कथेतून आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्या अवतारांच्या आधी कुठला अवतार झालाय? दत्तात्रेय अवतार झालाय. म्हणून तर दुर्वासा उपस्थित आहे शाप करण्यासाठी. म्हणजे हा जो अवतार आहे हा कसा अवतार आहे? समर्थ रामदास स्वामी सांगतात, अनेक अवतार येतीनी जाती दत्तत्र संचये जैसे तैसे. दत्तत्र कसं असतं? तसंच्या तसं असतं, नित्य असतं. कारण तिथून काय सुरू झाली आहे? गुरु परंपरा सुरू झालेली आहे. त्या माणसाचं शरीर सुटतं, पण गुरु नावाचं जे तत्व तिथून सुरू झालेलं आहे ते तत्व ह्या भूमंडळावर नित्य वास करतं. ते तत्व या भूमंडळावर तसंच असतं. दत्तत्व संचरे जैसे तैसे, तसा नित्य अवतार आहे. मग या अवताराचं काम काय आहे? तर आपल्या वेदामध्ये एक मंत्र आलेला आहे, व्रतेन दीक्षामाप्नोति दीक्षयाप्नोति दक्षिणाम दक्षिणा श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते. असा मंत्र आहे. भरपूरदा आपण हा ऐकलेला असतो. हे कोणाचं कार्य सांगितलंय? दत्तगुरूंचंच कार्य, गुरुतत्वाचं कार्य सांगितलेलं आहे. व्रतेन दीक्षा मापनोती. आपण एखादं व्रत करायला सुरुवात केली की त्या व्रताचा परिणाम काय होतो की आपण दीक्षा घेण्यासाठी पात्र होतो. व्रत केल्याशिवाय आपण दीक्षा घ्यायला पात्र होत नाही. गुरु सुद्धा आला माणूस दिली दीक्षा असं खरे गुरु जे आहेत ते करत नाही. आपण आलो म्हणलो द्या मला दीक्षा, ते म्हणतात नाही, पहिले तुला उपासना करावी लागेल, नाम जप करावा लागेल. व्रत म्हणजे काय?
तर एखाद्या लक्ष्याकडे एकाग्र चित्त करून व्रतस्थ राहणे, त्याला आपण काय म्हणतो, व्रत. मग व्रताचं लक्ष काय आहे, तर दीक्षेची पात्रता मिळवणे. ह्या लक्ष्याकडे एकाग्र चित्त करून सांगितलेल्या नियमांमध्ये व्रतस्थ राहिल्याशिवाय दीक्षा घेण्याची पात्रता येत नाही. मग व्रतेन दीक्षा माप्नोति, व्रताने काय मिळते, दीक्षा घेण्याची पात्रता मिळते. मग गुरूंनी दीक्षा दिली म्हणजे काय केलं, तर त्या व्रताचं फलित म्हणून गुरूंनी ज्ञान दिलं. त्यांच्या ज्या आश्रमात ज्या परंपरेमध्ये आपल्याला जायचं होतं त्या परंपरेमध्ये समाविष्ट करून घेतलं, दीक्षा दिली. या दीक्षेचा अवलंब करून मग गुरूंनी दिलेल्या मंत्राचा, त्या दीक्षेचा सराव करून काय होतं, दीक्षा माप्नोति दक्षिणा श्रद्धा माप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते दीक्षया माप्नोति दक्षिणाम, असं सांगितलंय. काय सांगितलंय, दीक्षया माप्नोति दक्षिणाम. दक्षिणा म्हणजे आपल्याला वाटतं दक्षिणा म्हणजे आपण जे पैसे देतो त्याला म्हणतात दक्षिणा. बरोबर आहे, त्यालाही दक्षिणा म्हणतातच. का, कारण एक तर ती आपण उजव्या हाताने घेतो, दक्षिण हस्ते आपण ती कशाने घेतो, उजव्या हातात. आपण म्हणतो नाही डाव्या हातात घेऊ नये, कशात घ्यायची, उजव्या हातात. म्हणून दक्षिणा उजव्या हाताने घेतो. पण दक्षिणा या शब्दाचा खरा अर्थ तसा नाही. त्याचा अर्थ काय आहे, दाक्षिण्य. दक्षिणा म्हणजे काय, त्या दीक्षेला व्यवस्थितपणे पूर्ण केल्यानंतर, सद्गुरूंच्या उपदेशाचा अवलंब केल्यानंतर त्या मार्गामध्ये जी सिद्धता मिळते तिला काय म्हणतात, दक्षिणा. दाक्षिण्येन प्राप्ती, दाक्षिणस्य प्राप्ती ती दक्षिणा. त्या मार्गात वाम मार्ग सगळे बाजूला पडतात आणि दक्षिण म्हणजे उजव्या मार्गाने आपली गती काय होते, पुढे जायला लागते. कशाच्या प्रभावाने, गुरूंच्या दीक्षेच्या प्रभावाने. दीक्षयाप्नोति दक्षिणाम, दीक्षेने काय मिळते, दक्षिणा मिळते. आणि दक्षिणेने काय होतं, एकदा त्या मार्गाचं दाक्षिण्य, त्याच्यातलं कौशल्य, त्याच्यातली उत्तम स्थिती प्राप्त व्हायला लागली की मन श्रद्धावान व्हायला लागतं. काय व्हायला लागतं, श्रद्धावान व्हायला लागतं. दक्षिणा श्रद्धा माप्नोति, दक्षिणेने काय प्राप्त होते, श्रद्धा प्राप्त होते. दक्षिणेची पुढची पायरी काय आहे, श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे भगवंतावरचा पूर्ण दृढ विश्वास तयार व्हायला लागतो की माझ्या जीवनात जे सत्य आहे तेही भगवंतच करवतोय, जे असत्य आहे तेही कोण करवतोय, भगवंत माझ्या दृष्टीने. पण माझा जीवनात जे जे होत आहे ते कशाने होत आहे, भगवंताच्याच मर्जीने, त्याच्याच इच्छेने होत आहे. मग मी सुख प्राप्त करतोय. खरं तर मग श्रद्धा कशी दृढ व्हायला लागते की भगवंताची इच्छा म्हणूनही होत नाहीये, हे माझ्याच पहिल्या कर्माचं काहीतरी फलित आहे आणि जे भगवंत माझ्याकडून पूर्ण करून घेतो आहे की नाही, अशी श्रद्धा तयार व्हायला लागते. चित्त पूर्ण भगवंताच्या पायावर लीन व्हायला लागतं. माझा श्रद्धा तयार झालेला जो साधक असतो तो नेहमी काय म्हणतो, आपण हा श्लोक खूपदा ऐकलेला आहे. माझ्या मते काही तुमच्यासारख्या म्हणजे वरिष्ठ माणसांच्या पाठामध्ये सुद्धा, शाळेत सुद्धा हा श्लोक असावा, आहे की नाही. सदंघ्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव चरित्री जडो. मोरोपंत काय सांगताय, सदंघ्री कमळी जडो मुरडिता हटाने आडो. तुमच्या चरण कमलांवर माझं मन असं जडलं पाहिजे की मुरडिता हटाने आडो. जर बाजूला हो असं सांगितलं तर मी हटून परत तिथेच बसलो पाहिजे, होणार नाही असं म्हणून मी तिथे बसलो पाहिजे. माझं मन तिथे, चित्त तिथे स्थिर जायला पाहिजे. मुरडिता हटाने अडो. आणि वियोग झालाच काही कारणाने तर काय व्हावं, वियोग घडता रडो मन भव चरित्री जडो. त्या वियोगाने मला रडू यायला पाहिजे. भगवंतापासून मला दूर जावं लागलं. आज 10 दिवस झाले नामस्मरण झालं नाही काही कारणाने, ते भगवंतापासून दूर जावं लागलं. ह्या वियोगाने मला काय यायला पाहिजे, रडू यायला पाहिजे. वियोग घडता रडो मन भव चरित्री जडो. माझं सगळं भव मना, हा माझं पूर्ण मन
थोडस इकडे आहे, थोडस तिकडे आहे, थोडस अजून कुठे आहे, असे त्याचे भाग व्हायला नको. माझं पूर्ण मन तुमच्या पूर्ण चरित्राशीच जोडून राहिलं पाहिजे. या अवस्थेला म्हणायचं श्रद्धा. ह्या अवस्थेला काय म्हणायचं? श्रद्धा. ही श्रद्धा कशाने आली? दक्षिणा श्रद्धा मापनोती. त्या दाक्षिण्यानंतर श्रद्धा नावाची पायरी आली. आणि श्रद्धा एकदा दृढ झाली की मग हे सर्व विश्वची माझं घर होतं. ही ज्ञानदेवांची पायरी म्हणजे सत्याची पायरी येते. म्हणून श्लोका ह्या मंत्राच्या शेवटी सांगतात, श्रद्धया सत्यमाप्यते. श्रद्धेने सत्याची सत्य आपल्याला कशाने प्राप्त होतं? हा जीव, हा सगळा परमात्मा हा एकच आहे. अद्वैताची स्थिती कशाने येते? तर ती श्रद्धेने येते. श्रद्धया सत्यमाप्यते. श्रद्धेने सत्य प्राप्त होतं. आणि या सगळ्या भरकटलेल्या जीवांना कुठे न्यायचंय? तर सत्यापर्यंत न्यायचंय. म्हणून दत्तगुरु काय करतात? वेगवेगळे अवतार घेतात आणि त्यांच्या अवतारामध्ये वेगवेगळ्या शिष्यांना दीक्षा देतात. त्या दत्त परंपरेमध्ये घेऊन जातात आणि तिथून सत्याचा मार्ग दाखवतात की इथून कुठे जायचंय? सत्यापर्यंत जायचंय, सत्तत्वापर्यंत जायचंय. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोन अपि दृष्टोंतस्त्वमयोस्तत्वदर्शिभिः. दत्तात्रेय असे तत्वदर्शी आहेत म्हणून ते काय दाखवतात? सत्तत्वाकडे, सत्याकडे, परब्रह्माच्या प्राप्तीकडे, जीव शिवाला एकत्र करण्याच्या मार्गाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. तो कशाने मिळतो? श्रद्धया सत्यमाप्यते. श्रद्धेने मिळतो. आणि म्हणून दत्तात्रेय काय करतात? अवतार घेतात. मग अशा त्यांच्या पहिल्या आपल्या परंपरेमध्ये पहिल्या समजल्या जाणाऱ्या अवताराची कथा आता सिद्ध नामधारकांना सांगतात की दत्तात्रेयांचा जन्म मनुष्य अवतारात झाला. तो कसा झाला? तर अपळराज शर्मा, काय नाव आहे? अपळराज शर्मा नावाचे गृहस्थ आहेत आणि त्यांची सुमती नावाची एक पत्नी आहे. काय नाव आहे तिचं? सुमती. नावं सुद्धा एवढी लक्ष देऊन ठेवली पाहिजे, आहे की नाही? नाव म्हणजे त्या बालकाने पुढे जाऊन काय करावं याची थोडक्यात अपेक्षा असते, आहे की नाही? एखाद्या बाईचं नावच कर्कशा ठेवल्यावरती सुमती ही अपेक्षा तिच्याकडून ठेवायची कशी, आहे की नाही? भागवताच्या कथेमध्ये बाईचं नावच कर्कशी. आता तिचं नावच कर्कशी ठेवल्यानंतर तिने तिच्या नावाप्रमाणे काम केलं तर वाईट वाटायला नकोच, आहे की? आता मुलांची नावं काहीतरी टॉमी नॉनी ठेवायची, त्याच्याला काय अपेक्षा आहे हेच कळत नाही. याच्या मागे अपेक्षा काय? या नावाच्या मागे इंद्रजीत और रावण सुद्धा अपेक्षेने नाव ठेवतो. मुलाचं नाव काय ठेवलं? इंद्रजीत, की माझ्या मुलाने इंद्राला जिंकलं पाहिजे, अशी अपेक्षा. काहीतरी तर अपेक्षा पाहिजे की नाही त्या नावाच्या मागे. काय नावं ठेवलं आपण की त्या नावाच्या पुढे लोकांना नावं ठेवायला जागाच ठेवायची नाही. आता याच्यावर काय नाव ठेवणार बा? म्हणजे कोणाचं नाव आपल्याला त्या नावांमध्ये दुखवायचं नाही, पण हल्ली ना तसे हे चाललंय की काहीतरी वेगळं ठेवतो म्हणून आपण असं नाव ठेवतो की ज्याला काय अर्थच नाहीये, ज्याच्यात कुठली अपेक्षाच व्यक्त होत नाही. काय नाव ठेवावं मुलाचं असं प्रश्न पडून आपण काही नाव ठेवतो, पण असं व्हायला नको. तर मुलीचं नाव काय आहे? सुमती. आपला विषय कुठून आला होता? मुलीचं सुंदर नाव आहे सुमती, जिची मती अतिशय छान असावी, सगळ्यांना तिने समजून घ्यावं. सुमती असं तिचं नाव ठेवलंय, सुमती. आणि ह्या सुमतीचा विवाह झाला अपळराज शर्मा यांच्याशी. अपळराज शर्मा कोण आहेत? तर अपळराज शर्मा हे सुमतीचे वडील बापनावधानी यांच्याकडे शिकायला आलेले आहेत. कशाला आलेले आहेत? शिकायला. बापनावधानींकडे शिकायला आलेले आहेत. अपळराज शर्मांकडे परंपरेने एक दत्तमूर्ती आहे. त्यांच्याकडे काय आहे? दत्तात्रेयांची सेवा आहे आणि ती दत्तात्रेयांची मूर्ती त्यांच्याकडे परंपरेने गुरु श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत नावाचा ग्रंथ आहे, त्यांच्या बरोबरीचे त्यांचे समकालीन असलेले शंकर भट यांनी तो लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये सांगितलंय की ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं नाव आहे कालाग्नी शमन. काय नाव आहे त्या दत्तात्रेयांचं? कालाग्नी शमन. कालाग्नी हा जो काल आहे हा अग्नीसारखा आहे
एकदा वेळ गेली की गेली, परत येत नाही. अग्नीत पडलेली वस्तू परत येते का? नाहीये. तशी एकदा वेळ गेली की ती परत येत नाही. या काळाचं नाव काय आहे? काळाग्नी. वेळेचं नाव काय आहे? काळाग्नी. आणि त्याची दाहकता कमी करणारे असं म्हणून त्यांचं नाव काय? कालाग्नी शमन असं त्या दत्तमूर्तीचं नाव आहे. आणि ही जी दत्तमूर्ती अपळराज शर्मांकडे आहे, ही दत्तमूर्ती त्या ग्रंथात असं सांगितलंय की ज्या वेळेस ते पूर्ण अर्थतेने त्या मूर्तीशी बोलतात तेव्हा ती मूर्ती त्यांच्याशी संवाद साधते. अशी त्यांच्याकडे मूर्ती आहे. आणि ती मूर्ती त्यांच्याकडे परंपरेने आहे. पण अपळराज शर्मा एकदा ते शिकायला इकडे आले आणि त्यांना माता पिता नाही आहेत, ते लवकर गतप्राण झालेले आहेत, ते वारलेले आहेत. ते अपळराज शर्मा त्यांच्याकडे शिकायला आलेले आहेत, ते राहतात, उत्तम शिक्षण घेत आहेत. आणि एक दिवस ते जे बापनावधानी आहेत ते शनी प्रदोषाचं व्रत करतात. ते या महादेवाचे कपालेश्वराचे भक्त आहेत. तिथल्या महादेवाचं नाव वेगळं आहे. तर सगळे महादेव सारखेच. कुठे आई आपल्या मुलाला आई कधीतरी सोनू म्हणते, घरातले काहीतरी वेगळं म्हणतात. एखाद्या माणसाचे 10 नाव आहेत, महादेवांचे हजारो आहेत, लाखो आहेत, करोडो आहेत. पण असं समजा या कपालेश्वर महादेवाचेच भक्त आहेत. तिथल्या महादेवाचं नाव आहे कुक्कुटेश्वर. काय नाव आहे? कुक्कुटेश्वर. त्या कुक्कुटेश्वर असलेल्या महादेवाचे ते भक्त आहेत. आणि त्या महादेवाची पूजा प्रदोषाच्या दिवशी, शनिवारच्या प्रदोषाच्या दिवशी, मंदवासरे प्रदोष काले असा शब्द आलाय. मंदवासरे प्रदोष काले ती पूजा करताय. आणि पूजा करता करता एक आकाशवाणी होते आणि ती त्यांना सांगते की तुझी जी मुलगी आहे त्या मुलीचा हात तू तुझ्याकडे शिकणाऱ्या अपळराज शर्मांच्या हातात दे, लग्न लावून दे. त्यांनी त्या कुक्कुटेश्वरांचं अगदी वाणीच झाली म्हटल्यावरती खरं म्हणजे आई वडिलांना योग्य वाटेल असं अपळराज शर्मांकडे काही नाहीये. का काही नाहीये बरं? कारण ते दत्तमूर्ती जरी बोलते तरी सात्विक माणसाला त्याचा लाभ घेण्याची फार इच्छा होत नाही. नाहीतर दत्त लोकांना बोर्ड लावला असता, प्रश्न विचारा मी समाधान करतो, खूप पैसे मिळाले असते. पण अपळराज शर्मांकडे पैसे नाही आहेत, कारण ते त्या दत्तमूर्तीचा वापर ऐहिकाच्या गोष्टींसाठी करत नाही. नाही तो जुना एक पिक्चर होता, ते गंगारामशी ती वाळू फेकायचा आणि मग ते अशोक सराफ आणि लक्ष सगळं करून घ्यायचे. पण ती वाळू आहे ती काही दिवसांनी संपणार आहे. कशासाठी वापरावी जादू, त्याला पण महत्व आहे की नाही? चुकीच्या माणसाच्या, लहान मुलाच्या हातात ती वाळू पडली, तो 100 चॉकलेट मागून संपवून टाकेल ती. त्या जादूची जी गोष्ट आहे तिच्यासाठी वापरण्याची प्रगल्भता पण असणं फार गरजेचं आहे. नुसतं जादूची वस्तू हातात पडून उपयोग नाही, उलट ती धोकादायक होऊन बसेल वापरण्याची प्रगल्भता नाही तर. 1000च्या स्पीडला जाणारी गाडी लहान मुलाच्या हातात पडली तर धोकादायक होईल की नाही? जितकी तिच्यात शक्ती जास्त तितका धोका जास्त, जर वापरण्याची समज नाहीये तर. पण अपळराज शर्मांना वापरण्याची समज आहे. ते ऐहिकाच्या गोष्टी, भौतिकाच्या गोष्टी मागत नाही. त्यांनी दुकान मांडलेलं नाहीये. माझ्याकडे या, प्रश्न विचारा, मी दत्तांना विचारतो तुम्हाला सांगतो आणि पैसे देऊन जा, असं काही झालेलं नाही. त्याच्यामुळे अपळराज शर्मांकडे पैसे नाहीये. आणि पैसे नसल्यामुळे काय अडचण आहे की मुलगी द्यायची कशी? घर नाही, आपल्याकडे शिकतो. तिथल्या एका सद्गृहस्थाने सांगितलं, महादेवाची वाणी आहे की नाही, त्या काळात सद्गृहस्थ पण असे असायचे म्हणजे, की त्यांनी सांगितलं की माझं एक घर जास्तीच आहे, ते मी घर यांना देऊन टाकतो. जर महादेवाची इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ती करण्यामागे माझा जर काही हातभार लागणार असेल तर या गावात माझं एक जास्तीचं घर आहे जे बंद आहे, जे मी वापरत नाही, ते मी यांच्या नावे करतो, पण तुमची मुलगी त्यांना द्या. मग नंतर काय झालं की त्यांनी मुलगी दिली. मुलगी दिल्यानंतर त्या अपळराज शर्मा आणि सुमती यांना 2 मुलं झाली. पण दैवयोग असा की ही 2 मुलं कशी झाली? ही 2 मुलांमध्ये एक आंधळा झाला आणि एक पांगळा झाला. पहिला मुलगा झाला आंधळा आणि दुसरा झाला पांगळा. भगवंत परीक्षा घेतल्याशिवाय काही देत नाही. भगवंतांनी बघितलं किती त्रागा करतो माझ्या नावाने, एकदा बघितलं पाहिजे. अपळराज शर्मा म्हणतायत का नाही की तू सांगितलं देवा
अमिताभ बच्चन सारखे असे येऊन म्हटलं पाहिजे की नाही, घंटा वाजवून तू सांगितलं, हे केलं, ते केलं. आपण पिक्चर मध्ये बघतो की नाही, काही झालं की देवाच्या नावाने त्रागा, काही झालं की देवाच्या नावाने त्रागा, आणि चांगलं झालं की मुहूर्त पाहतो आपण, कधी 4 दिवसांनी जाऊ भेटायला देवाला, आणि नाही झालं की लगेच त्रागा. तेव्हा मग मुहूर्त पाहत नाही की त्रागा अजून 5 दिवसांनी करू. तसं होत नाही. पण अपळराज शर्मा त्यांची निवड दत्तात्रेयांनी आपले वडील म्हणून केली आहे. मग ती करण्यासाठी पहिले परीक्षा घ्यावी लागेल की नाही. पहिला मुलगा झाला आंधळा, दुसरा झाला पांगळा, पण अपळराज शर्मा एका शब्दाने सुद्धा दत्तात्रेयांना त्रागात करत नाहीत. पण अहो, संवाद साधणारे दत्तात्रेय उपस्थित असताना त्या बाबतीतला एक प्रश्नही विचारत नाही. तुम्ही दिलाय म्हणजे मी सांभाळण्यास पात्र असेल म्हणूनच दिलाय. हे सांभाळ करणं हेच माझं प्रारब्ध आहे, मी हे करणार. हे का, हे तुम्हाला विचारणार नाही. त्या दत्तात्रेयांना अपळराज शर्मा ह्या बाबतीतला एकही प्रश्न विचारत नाही. पण सुमती महाराणी मात्र त्या व्यथेच्या बोलत नाहीत काही. पण आई आहे, त्यांना थोडं वाईट वाटतं. गावातली 4 लोक बोलतात, त्यांना थोडं वाईट वाटतं. त्या बिचाऱ्या फार चिंतेत आहेत, कसं काय भगवंतानी असं करावं. त्या अपळराज शर्मांना सांगतात तुम्ही विचारा, पण ते म्हणतात ही भगवंताला विचारायची गोष्ट नाही, त्यांनी दिलंय, आपल्याला त्याचा सांभाळ करायचा आहे. पण एक दिवस काय होतं की त्यांच्या घराच्या बाहेर, त्यांच्या घरी श्राद्ध विधी ठरलेला असतो. श्राद्ध असतं, पितरांचं श्राद्ध करायचं असा विधी असतो. आणि श्राद्धांना जे आहे त्या श्राद्धांनाची सगळी तयारी झालेली असते. आता श्राद्धांना हे अगदी शुचिरभूत अन्न असावं असं शास्त्र सांगतं. श्राद्धांना कसं असावं, शुचिरभूत अन्न असावं. शुचिरभूत अन्न म्हणजे कसं की ज्याच्यावर उत्तमोत्तम संस्कार झालेले आहेत ते अन्न. अन्न हे नुसतं आपण त्याच्यात हात घालून खाल्ला म्हणूनच उष्ट होतं असं नाही. एखाद्या शरीराचे आपले काही भाग आहे आणि या प्रत्येक इंद्रियांचा वेगवेगळा आहार आहे. प्रत्येक इंद्रियांचं जेवण वेगवेगळं आहे की नाही. एखादी सुंदर गोष्ट दिसली की डोळ्यांना छान वाटतं की नाही. सुंदर संगीत ऐकलं की कानाला छान वाटतं. सुंदर चवीची वस्तू आहे पण तिच्याने कानाला छान वाटेल का. तुम्ही छान अगदी सुंदर रसमलाई खाल्ली आणि माझे कानांना छान वाटलं असं होईल का. नाही. कानाचा आहार ऐकणं आहे, श्रोतुम करणं, ऐकण्यासाठी आहे. मी सुंदर कथा ऐकली तर माझ्या कानांना छान वाटेल, ऐकली त्याच्यानी वाटणार नाही. रसमलाई बघून कानांना, डोळ्याला वाटेल, जिभेला वाटेल, छान वाटेल. तसं सगळ्या इंद्रियांचा आहार वेगवेगळा आहार आहे. मग त्या आहाराने जरी ती गोष्ट भक्षण केली तरी ती काय होते, उष्टी होते. म्हणून स्वयंपाक आई काय करते, झाकून ठेवते. आपल्याकडे पद्धतीने स्वयंपाक झाकून ठेवा, इतका पक्का झाकावा की त्याचा गंध, त्याचा वास जायला नको, तो दिसायला नको, तो काहीच व्हायला नको. म्हणजे आपल्या 5 इंद्रियांमधून कुठल्याही इंद्रियाच्या आहाराने ते अन्न उष्ट व्हायला नको. आणि त्यातून क्षुधाक्रांत असलेला, भुकावलेला माणूस त्यांनी जर ते अन्न बघितलं तर ते नुसतं दृष्टीने सुद्धा काय होतं. आणि आपल्याकडे घरी खाऊ देत नाही सकाळपासून. म्हणून आई काय करते, ते झाकून ठेवते की घरातले सगळे क्षुधाक्रांत असणार आहे, त्याच्याने सुद्धा ते अन्न काय होऊ शकतं, उष्ट होऊ शकतं. भगवंताला आपण नैवेद्य दाखवतो. मग नैवेद्य दाखवतो तर मग तो नैवेद्य भगवंत खातो म्हणूनच दाखवतो की नाही, उगाच कशाला ठेवू. मग तो कसा खातो, एखादा तुकडा जातो का त्याच्यातला, नाही जात. पण भगवंताची आपल्या इंद्रियांपेक्षा सामर्थ्यवान इंद्रिय आहे आणि तो त्या इंद्रियांनी त्याचा आहार करतो. त्याला खावं लागत नाही, तो त्याच्यातला आपला भाव घेतो फक्त. ते दाखवताना जो भाव आपण त्याच्यावर ठेवलेला आहे ना, तो भाव कोण घेऊन टाकतो, भगवंत घेतो. आणि त्याचा आहार नुसत्या भावाने होतो. तो भाव रहित तुम्ही म्हणजे 16 हे दाखवा, 56 भोग दाखवा वेगवेगळे,
पण भाव नाही तर त्याचा आहार भगवंताला चालणार नाही. ही गोडी नको आहे. त्याला कशाची गोडी आहे? भावाची. ते 56 भोग हा तर माझा त्याच्या प्रती केलेला एक आदराचा भाग आहे, पण त्याला ते 56 भोग महत्वाचे नाही आहेत, त्याच्यातला भाव महत्वाचा आहे. कारण भगवंत भावग्राह्य आहे. आपण ऐकलं की नाही? ग्राह्य म्हणजे घेणारा, खाणारा आहे की नाही? आपण काय अन्नग्राह्य आहे. आपण काय घेतो? अन्न. माणूस कसा आहे? अन्नग्राह्य. तसा भगवंत कसा आहे? भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते. टेंबे स्वामी महाराज सांगतात की नाही, भगवंत कसा आहे? भावग्राह्य. तो भाव घेतो त्याच्यातला. म्हणजे इंद्रियांनी अन्न दूषित होतं हे महत्वाचं. पण तसं ते उत्तम श्राद्धान्न घरात तयार झालेलं आहे आणि घराच्या बाहेर एक अवधूत आले, यती आले, साधू आले आणि त्यांनी घराबाहेरून हाक मारली, ओम भवती भिक्षां देही. अपळराज शर्मांच्या पत्नी सुमती, त्या सुमतीच आहे, त्या अतिशय लगबगीने गेल्या आहेत. अतिथी आले आहेत, विन्मुख व्हायला नको. घरात दुसरं अन्न नाही आहे. आज काही नाश्ता वगैरे असं काही बनवलं नाही आहे श्राद्ध आहे म्हणून. मग आता काय द्यायचं? तर त्यांनी ते श्राद्धान्न त्यांना वाढलं. खरं म्हणजे श्राद्धाच्या आधी अन्न देऊ नये, कारण ते तिकडे द्यायचं आहे. भगवंत हा थोड्याशा कृतीने सुद्धा संतुष्ट होतो. आपण काल बघितलं की नाही? सुदाम्यांच्या पोह्याने संतुष्ट होतो भगवंत, पण त्या कृतीत भाव किती आहे ना, हे महत्वाचं आहे. तो काही दुर्योधनाच्या हस्तिनापुराच्या सामर्थ्याने संतुष्ट होत नाही, तो सुदाम्याच्या पोह्यांनी संतुष्ट होतो. तो म्हणजे हस्तिनापुराच्या सामर्थ्याने तो संतुष्ट झाला असता, झाला नसता असं काही नाही, पण त्याच्यात भाव असता तर संतुष्ट झाला असता. तो भाव त्याला महत्वाचा आहे. तिच्या भिक्षेमध्ये इतका भाव आहे की भगवंत तिला म्हणतात, तो यती म्हणतो की तुम्ही माते, मला जी काही भिक्षा वाढली आहे, तुमची काय इच्छा आहे मला सांगा. तर त्या म्हणतात की तुम्ही माते अशी हाक मारली की नाही, तीच माझी इच्छा आहे. भगवंत म्हणतात, म्हणजे काय इच्छा आहे हो? तर म्हणे तुमच्यासारखा ज्ञानवंत असा एखादा सुपुत्र मला व्हावा. मला 2 मुलं आहेत, पण त्याच्यातला एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. मला लोक बोलतात, आजूबाजूची लोक दूषण देतात की एवढ्या आकाशवाणीनंतर तुझा विवाह झाला, पण तुझं नशीब काही चांगलं निघालं नाही. माझे वडील फार सात्विक आहे, ते भगवंताची नित्य सेवा करतात, शनी प्रदोषाचं व्रत करतात. देवा नुसते मला बोलतात असं नाही, ते माझ्या वडिलांबद्दल पण बोलतात की ते एवढे नुसते सात्विक असून काय उपयोग. 2 मुलं तर त्यांनाही 2 नातू आंधळे पांगळे झाले. ह्या देवाच्या सेवेचा उपयोग काय? मला माझ्याबद्दल एक वेळेस ऐकवतं, पण माझे वडील आणि माझा नवरा यांच्याबद्दल जे ते बोलतात ते मला ऐकवत नाही. ते माझ्याकडून सहन होत नाही. देवा मी काय करू हे तुम्ही मला सांगा. म्हणून मी माझी एक इच्छा, आमच्या यांना इच्छा मागितलेली आवडत नाही. खरं म्हणजे यांच्याकडे बोलणारी दत्तमूर्ती आहे, पण हे इच्छा मागू देत नाही. तुम्ही आज मला माते हाक मारून इच्छा व्यक्त करायला सांगितली, म्हणून माझ्याकडून बोललं गेलं. त्यांनी सांगितलं, काही काळजी करू नको, पुत्र होईल मज जैसा, असा तिला आशीर्वाद दिला आणि ते योगेश्वर निघून गेले. घरी अपळराज शर्मा आले. आता माध्यान्नीला आपलं श्राद्ध सुरू करायचं कर्म, अपहरण काळामध्ये आता श्राद्ध कर्म सुरू करायचं म्हणून ते घरात आले. ते स्नानाला गेले होते, करून आले. नदीवर स्नानाला जाऊन घरी आले. अपहरण काळात आता सुचिरभूत होऊन बसायचं म्हणून आले. आल्यानंतर त्यांनी सांगितलं असे असे योगी आले होते, असं असं त्यांनी आवाज दिला, माझ्याकडून राहवलं नाही, दुसरं अन्न नव्हतं, म्हणून मी हे श्राद्धान्न त्यांना घातलं. अपळराज शर्मांनी सुद्धा काही त्रागा केला नाही. अपळराज शर्मा म्हणतायत, अगं काही काळजी करू नको, तुझी काही चूक झालेली नाही. ह्या 12 वाजता दत्तात्रेय येतात
आणि हा भाग निश्चित दत्तात्रेयांनाच गेलाय, तर तो माझ्या पूर्वजांना पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तो त्यांना पोहोचणारच आहे आणि तो पोहोचावा, आपल्या कुळाचा उद्धारच व्हावा, म्हणूनच हे योगेश्वर आले असतील. तू काही काळजी करू नको, पण आपण आता पुढचं श्राद्ध कर्म करू. त्यांनी ते श्राद्ध कर्म उरकलं. थोड्या दिवसांनी असं झालं, त्यानंतर थोडा काळ गेला. थोड्या दिवसांनी त्या सुमती महाराणींना, म्हणजे त्यांच्या पत्नींना, त्यांना महाराणी सुद्धा म्हणतात, कारण बापांना जे आहेत ते त्या गावामध्ये फार प्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि त्यांची मुलगी सगळ्यांकडे लहानपणी खेळायची. खेळताना प्रत्येकाच्या घरामध्ये अधिकाराने जायची, म्हणून त्या गावातले लोक तिला महाराणी म्हणायला लागले. तो पण नाव म्हणून त्यांचं नाव काय पडलं, सुमती महाराणी. तर ते त्यांच्याकडे गेले. त्या सुमती महाराणींना स्वप्न पडायला लागली. आणि स्वप्न कशी पडायला लागली हो, आपल्यासारखी, म्हणजे सामान्य माणसासारखी नाही, माझ्यासारखी स्वप्न नाही. झोपेत दचकूनच उठलो, मग झोपेमध्ये काहीतरी विचित्र दिसलं. स्वप्न पडण्याचं प्रमाण तुम्ही बघा, झोपेत चांगल्या गोष्टी दिसण्यापेक्षा विचित्र दिसण्याचंच प्रमाण नेहमी जास्त. तुम्ही कोणाला विचारा कसे स्वप्न पडले, विचित्र स्वप्न येण्याचं प्रमाण नेहमी जास्त. सत्स्वप्न सहजासहजी माणसाला येत नाही, कारण आपण क्लेशयुक्त अंतःकरणात झोपतो. माणसाची सवय अशी आहे की तो भूतकाळामधून काय आणतो, भूतकाळामधून काळजी आणतो, भूतकाळामधून तो भीती आणतो. काय आणतो, भीती. आणि त्या भीतीतून काय तयार होते, भविष्याची काळजी. आणि त्या काळजीचा परिणाम मनाला घट्ट धरून ठेवतो आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणून स्वप्नामध्ये पण काय दिसायला लागते, काळजी. मनात जर भगवंत स्थिर नाही तर तो स्वप्नात दिसणार कसा, तो दिसत नाही, आहे की नाही. म्हणून पण त्यांना मात्र स्वप्न खूप छान पडायला लागली, अतिशय उत्तम स्वप्न पडायला लागली. त्यांना शंख दिसायला लागला, चक्र दिसायला लागलं, गदा दिसायला लागली, पद्म दिसायला लागलं, कमळाचं फूल दिसायला लागलं, त्रिशूळ आणि विविध देवांची, ऋषींचे संवाद चाललेले आहेत. मोठमोठे ऋषी मुनींची सभा बसलेली आहे. वेद मंत्राचा घोष ऐकू येतोय. कोणी ऋग्वेद म्हणतंय, कोणी यजुर्वेद म्हणतंय, कोणी सामवेद म्हणतंय, कोणी अथर्ववेद म्हणतंय, कोणी उत्तम उत्तम कीर्तनकार कथा सांगतायत, उत्तम उत्तम पुराण ऐकलं जातंय. असे सगळे स्वप्न त्यांना पडायला लागली. त्यांनी ती बापांना, ती त्यांच्या पतीला, अपळराज शर्मांना सांगितली, अशी अशी स्वप्न मला पडतायत, अशी अशी दर्शन होत आहेत. आणि त्यांनी विचार केला की आता मात्र दुःख तर काही आपण भगवंताला सांगितलं नाही, दत्तात्रेयांना दुःख सांगितलं नाही, पण शुभ शकून विचारला पाहिजे असा त्यांनी विचार केला. नियम खरा असाच आहे, शुभा कार्याच्या वेळेस भगवंताचं स्मरण, त्यांचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे आणि दुःखाच्या वेळेस त्रागा टाळलाच पाहिजे. आपण राज शर्मांनी सुद्धा तेच केलं. शुभ शकुनासाठी पूर्ण अर्थतेनी कालाग्नी शमन नावाच्या दत्तांचं स्मरण केलं आणि दत्तगुरूंनी सांगितलं की अरे, जो श्राद्ध काळाच्या वेळेस अन्न ग्रहण करण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी मी चालू होतो, पुत्र होईल मद जैसा, माझा अंश तुझ्या पोटी जन्माला येईल, मीच जन्माला येणार आहे तुझ्या पत्नीच्या पोटी कोण जन्माला येणार आहे, मी स्वतः जन्म घेणार आहे. आणि थोड्या दिवसांनी त्यांना दिवस राहिले. त्यांना असे कीर्तनाला जाऊन बसावं, कथा ऐकावी, वेगवेगळ्या दान धर्म करावा, अशी विलक्षण डोहाळे लागायला लागले. आणि त्या डोहाळ्यांच्या पूर्ततेनंतर काय झालं, भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी हे आहे आपल्याकडे फुलं दिन त्यांच्याकडे, भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी काय झालं, त्या प्रसूत झाल्या आणि त्यांना विलक्षण बालकाचा त्या ठिकाणी जन्म झाला. ते बालक अतिशय सुंदर, विलक्षण, दिसायला अतिशय सगुण युक्त असं होतं.
असं म्हणतात की त्या बालकाच्या अंगावरती ह्या सगळ्या शंखचक्र पद्मांच्या खुणा होत्या. जन्मखूण असते ना बालकाला, तशी त्यांच्यावरती ह्या सगळ्या खुणा होत्या. आणि ते बालक जन्माला आलं. त्या बालकाचं नाव कालांतराने त्यांचं नामकरण संस्कार केला आणि त्या नामकरण संस्कारामध्ये त्या बालकाचं नाव अपरराज शर्मा आणि सुमती महाराणी या दोघांनी काय ठेवलं? श्रीपाद असं ठेवलं. त्या बालकाचं नाव काय ठेवलं? श्रीपाद असं ठेवलं. सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे आहेत आणि श्रीपादांचा जन्म झालाय अशी मनामध्ये भावना ठेवून ही फुलं इथे दत्तात्रेय सद्गुरूंच्या मूर्तीवर मी सांगेल तेव्हा अर्पण करायची. भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. त्याच्यावरती दत्तात्रेयांच्या मूर्तीवर सगळ्यांनी फुलं व्हायची आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर या बालकाने नानाविध लीला दाखवायला सुरुवात केली. सगळे वेद मंत्र कंठस्थ सांगितले, 4 वेद सांगितले, सर्व शास्त्र सांगितली, सगळी पुराण सांगितली. बालकाचा अलौकिक असा अवतार पाहून माता पिता धन्य झाले. माझ्या सारखा पुत्र होईल. कशाला सारखा? स्वतः आले. सारखा असणं आणि स्वयं असणं याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. सारखा असणं याचा अर्थच असा की तो मी नाही. म्हणजे कसं? एखादा मुलगा आहे, लहान मुलगा आहे किंवा मोठा मुलगा आहे असं समजा, आणि मला कोणी विचारलं, इथे एखादा लहान मुलगा उभा आहे आणि एखाद्या व्यक्तीला कोणी विचारलं का हो हा कोण आहे, मग त्यांनी सांगितलं हा माझ्या मुलासारखा आहे. याचा दुसरा अर्थ काय आहे? म्हणजे हा त्यांचा मुलगा नाही. सारखा आहे म्हणजे गुण असतील तसे, पण तो निश्चित त्यांचा मुलगा नाही. म्हणून तर ते म्हणले ना माझ्या मुलासारखा आहे. सारखा असणं या शब्दाचा दुसरा अर्थ असाच होतो, है की नाही? एखादा दागिना हौशीने आणला दाखवायला आणि आपण आपल्या पतीला आपण घरी दाखवायला आणला, मिस्टरांना सांगितलं बघा कसा अगदी सोन्यासारखा आहे, म्हणजे त्यांनी ओळखलं हा निश्चित सोन्याचा नाही. सोन्यासारखा आहे म्हणजे तो निश्चित सोन्याचा दिसतो खरा तसाच आहे, पण जेव्हा तुम्ही त्यांना म्हणणार बघा कसा सोन्यासारखा आहे, म्हणजे हा निश्चित सोन्याचा नाही. थोडासा का होईना पण सोनं आणि हा दागिना याच्यात फरक आहे. भगवंताने सांगितलं पुत्र होईल मज जैसा. जैसा कशाला? स्वतः आले, स्वयमेव स्वतः पूर्ण अवतार घेतला. कोणाच्या रूपामध्ये? श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या रूपामध्ये. पण अवतार घेतला म्हणजे कार्य करणं आहे. कार्य काय आहे? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. कार्य करणं आहे. 16 वर्षाचं वय झालं. 16 वर्षाचं वय झालं. आई म्हणे आपण आता तुझ्यासाठी मुलगी बघू. त्यांनी सांगितलं मुलगी? अहो मी बघितली आहे, मी आधीच बघून ठेवली आहे म्हणे.
आई म्हणे कुठली मुलगी बघितली बाबा? म्हणे वैराग्य लक्ष्मी बघितली आहे. कोण बघितली आहे? वैराग्य लक्ष्मी. मी पहिल्यापासून ठरवून ठेवलेला आहे, मला विवाह करायचा तो कोणाशी करायचा आहे? वैराग्य लक्ष्मीशी करायचा आहे. मला वैराग्य हेच माझं भूषण आहे. ह्या वैराग्याचीच मला जोड आहे आणि त्याच मार्गाला मी जाणार आहे. अहो ऐकून आईला कळवळून आला. आई आहे ती. ह्या पुत्रासाठी असा पुत्र झाला म्हणून गावातली लोक काय काय छान छान बोलत होती. जी लोक माझ्या पतीच्या नावाने बोलायची, जी लोक माझ्या वडिलांच्या नावाने बोलायची, ती आज आमच्या घरी रोज दर्शनाला काय येतात, घराबाहेर दर्शनाच्या रांगा काय लागतात, काय काय माझ्या मी कुठे गेले तर माझ्यासाठी बसायला जागा काय करतात. अहो आईला आनंद वाटत होता. पण मुलाने सांगितलं मी वैराग्य धारण करणार. वैराग्य हा फार कठीण विषय. बरं, वैराग्याचा पहिला नियम आहे गोष्ट असली पाहिजे आणि मग वैराग्य. आहे की नाही? आम्ही काय 50 लाखाची गाडीत बसत आणि आहेच कुठे? बसायचं कस काय? आहेच कुठे? अहो मी काय रोज पंचपक्वान्य खाते, आहे कुठे? खात नाही म्हणाला काय जात आहे कुठे? आहे की नाही? मी काय रोज पंचपक्वान्य खात नाही. अहो मग आहे कुठे ते? आहे की नाही? एखाद्याच्या घरामध्ये आपण एखादा माणूस असतो, तो अगदी सहज सांगतो छे आपल्याला काही सोन्या नाण्याची आवड नाही, आणि त्याला 5-10 मिनिटांनंतर कोणी भेटलं की तो बोलताना म्हणतो अहो सोनं इतकं महाग झालं, घेता येणं शक्य नाही. आता घेता येणं शक्य नाही म्हणून मी घेत नाही, हे का वैराग्य आहे का? शक्य असलं पाहिजे आणि तरी नाकारलं पाहिजे, तेव्हाच ते वैराग्य आहे की नाही? सोन्याची आपल्याला आवड नाही आणि समोर एकदम कोणी पटकन दागिना आणून दिला की पाहू बरं घालून नको, असं कसं? याला वैराग्य नाही म्हणणार. शक्य सुलभ असलं पाहिजे आणि तरी ते नाकारलं पाहिजे, त्याला म्हणतात वैराग्य. सधन गृहात जन्म पाहिजे, बुद्धासारखा राजाच्या पोटी जन्म पाहिजे आणि मग काय घेतलं पाहिजे? वैराग्य घेतलं पाहिजे. तो राजवैभव सोडलं पाहिजे, त्याला काय म्हणतात? वैराग्य. जन्मापासूनच खायला मिळत नाहीये आणि म्हणून मी उपास ठेवला, हे का वैराग्य आहे का? हे वैराग्य नाही. वैराग्यासाठी पहिले सामर्थ्य लागतं, समर्थ व्हायला पाहिजे आणि मग ते सोडता आलं. मिळालेलं सोडता येणं याला काय म्हणतात? वैराग्य. मिळवताच नाही येणं याला वैराग्य म्हणता येत नाही, याला अकार्यक्षमता म्हणतात, काम न करणं म्हणतात याला. आहे की नाही? याला वैराग्य म्हणता येणार नाही. पण एवढी मिळालेली प्रसिद्धी, मला मंत्र म्हणता येत आहेत, लोक रोज घरी दर्शनाला येत आहेत, सगळं सोडून जायचंय की नाही? आईला वाटतंय तू का सोडून जातो? कुठली चांगली मुलगी आपल्याला द्यायला सगळी लोक तयार होतील, कुठली चांगली मुलगी द्यायला ते तयार होतील, आपण का सोडून जातोय? आहे की नाही? वैराग्य धारण करणार सांगितलं. गृहस्थाश्रमी माणसाला शक्य नाही बरं का? गृहस्थाश्रमी माणसाला शक्य आहे का सांगा बरं? सगळं सोडून निघून जाऊन नाही शक्य. जुने राजे सुद्धा तेवढे तत्वज्ञ होते, हुशार होते, वानप्रस्थाला निघून जायचे. भरताची कथा येते महाभारतामध्ये, भागवत ग्रंथामध्ये जडभरत आख्यान येतं की नाही? भरत हा कोण आहे? अखिल, ज्याच्यावरून भारताचं नाव पडलं तो भरत. ऋषभदेवांचा पुत्र, ज्याची अखिल सगळ्या भूमी तलावर सत्ता आहे. आणि तो भरत म्हणतो की मी आता हे सगळं सोडणार आणि कुठे निघून जाणार? वनात राहायला निघून जाणार, वानप्रस्थ घेणार. याला म्हणतात वैराग्य. मला घरात कोणी विचारत नाही म्हणून आता वानप्रस्थाला निघून जातो. ठीक आहे, हेही करणं अवघड आहे, पण याला वैराग्य म्हणता येत नाही. याला काय म्हणता येत नाही? वैराग्य म्हणणं. हेही करणं अवघड आहे, हाही मोह सोडणं कठीणच असतं, हाही स्वाभिमान सांभाळणं सुद्धा कठीण आहे, पण याला वैराग्य म्हणता येत नाही. सांगायचा मुद्दा आहे, गृहस्थाश्रमी माणसाला, मला स्वतःला, बाकीच्यांबद्दल मी सांगू शकत नाही, पण माझ्या स्वतःबद्दल सांगतो की हे करणं अवघड आहे.
त्याग फार अवघड, सोडणं फार अवघड. अहो थोडासा मीपणा सोडता येत नाही, थोडासा, आहे की नाही. सत्कर्म कुठे केलं आणि आमचं बोर्डावर नाव नाही लावलं तर ते सत्कर्म सोडता येत नाही. आपल्याला सत्कर्माच्या फळाची अपेक्षा आहे. वाईट कृत्य तर ठीक आहे, पण सत्कर्म केलं तरी सुद्धा फळाची अपेक्षा आहे की नाही. मी किती वेळेस सांगणार मग संस्थेमध्ये येऊन, मी एवढं तुम्हाला मागच्या वेळेस देणगी दिली होती, माझं नाव लावलं नाही बोर्डावर. सत्कर्माची अपेक्षा आहे, निरपेक्ष सत्कर्म सुद्धा होत नाहीये. सांगायचा मुद्दा काय आहे, गृहस्थ माणसाला ह्या जगरहाटीमध्ये असत्य बोलावं लागतं, गुंतावं लागतं. त्याला नाते आहेत, त्याला परिवार आहे, त्याला प्रपंच आहे, त्याला बाधा आहे, त्याला सगळं आहे. किती ठरवा होऊ शकत नाही. याच्यावर उपाय आमचे मोरोपंत फार छान सांगतात. मोरोपंत काय सांगतात, त्या गृहस्थाश्रमी माणसाच्या मनाची ते व्याख्याच करतात. आपण कालच्या भागात बघितलं, कलियुगामध्ये कलीच्या हातामध्ये काय आहे, लिंग आहे आणि जिव्हा आहे, जीभ आणि लिंग. याच अनुषंगाने मोरोपंत सांगतात, मन ओढाळ गुरु. गुरु म्हणजे काय, गुरुदेव नाही, गुरु दुसरा उकार आहे. गुरु म्हणजे गुर, गुरढोरं असतात की नाही, गुर, गाई बैल गुर. हे मन कसं आहे म्हणे, तर हे गुरासारखं आहे. कशासारखं आहे, गुरासारखं. आणि नुसतं गुरासारखं नाही आहे म्हणे, हे मन कसं आहे, ओढाळ गुरु, म्हणजे इकडे तिकडे पळणाऱ्या गुरासारखं आहे, सरळ नाही चालत ते. मन ओढाळ गुरु है ना, मन ओढाळ गुरु, परकांचन परकामिनीकडे धावे. इकडे तिकडे म्हणजे कुठे पळतं, दुसऱ्याच्या वैभवाकडे आणि परस्त्रीकडे. स्त्री म्हणजे नुसतं स्त्री घेऊ नका, स्त्रियांच्या बाबतीमध्ये पुरुषांकडे. पण आपल्या प्रारब्धात नसलेल्या इतरांची गोडी वाटणं. म्हणून गुरु काय सांगतायत, मोरपंत काय सांगतायत, मन ओढाळ गुरु, पर कांचन पर कामिनीकडे धावे. कांचन म्हणजे सोनं, पर कांचन पर कामिनीकडे धावे. ते धावतच, त्याचा गुणच तसा आहे, ते धावतच. मग काय करावं लागेल, यास्तव विवेक पाशी वैराग्य काष्ठ बांधावे. याच्यासाठी काय घ्यावं लागेल, ते धावून नये म्हणून काय घ्यावं लागेल, वैराग्य घ्यावं लागेल. नुसतं वैराग्य घेऊन चालणार नाही. मग मोरोपंत म्हणतात, गृहस्थाला कसं वैराग्य घ्यायचंय, विवेक पाशाणी बांधलेलं वैराग्य घ्यायचंय. कसं वैराग्य घ्यायचंय, विवेक पाशाणी. ते जे गुरु असतात की नाही, मग ते शेतात इकडे तिकडे जातात, नुकसान करतात, म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये एक काठी बांधतात, लाकूड बांधतात. पण जो तू ते लाकूड बांधतो, जो बांधणारा असतो, तो नेहमी इथे 4 बोट दोरी सैल ठेवून बांधतो. की लाकूड तर पाहिजे, इकडे तिकडे तर जायला नको, पण याचाच फास बसून हे या गुरालाच त्रास व्हायला नको. हा जो पाश त्याच्या गळ्यात बांधलाय ना, त्याला म्हणायचं विवेक पाश. त्या पाशाचं नाव काय आहे, विवेक पाश. हा 4 बोटाचा विवेक सोडलाय आणि मग तो पाश बांधलाय. घट्ट बांधून टाकला नाहीये, त्याच्यानी स्व अहित करायचं नाहीये. वैराग्य नावाखाली स्वतःच नुकसान करायचं नाहीये. त्या गुराचं नुकसान व्हायला नको, त्याचा जीव नको जायला. पण त्याचं जे अहित आहे, इकडे तिकडे जाण्याने काय होणार आहे, त्याचं अहित होणार आहे, त्याचं नुकसान होणार आहे. ते नुकसान तर टळलं पाहिजे आणि त्याचा स्वतःचाही जीव त्याच्यात जायला नको. असा जो पाश असतो त्याला कुठला पाश म्हणतात, विवेक पाश म्हणतात. यास्तव विवेक पाशी वैराग्य काष्ठ बांधावे. आमचे गुरुजी सांगतात, गृहस्थाश्रमी माणसाला वैराग्य फार अवघड नाही. त्यांनी वैराग्य कसं घ्यावं, 2 शब्दात सांगतात, आहे आहे आहे, नाही नाही नाही. आज माझ्याकडे गाडी आहे, आहे आहे आहे, नाही त्या दिवशी मी घरी गाडी नाही म्हणून हटून बसणार नाही, मी बसनी येईल, नाही नाही नाही. माझ्याकडे एक अशी कथा येते, असं सांगतात की एक स्त्री होती,
तिने आपल्या पहिले तिच्या नवऱ्याला भजे फार आवडायचे, भजे छान खूप भजे आवडायचे. अशी 2 जोडपी होती, 2. दोघांच्याही नवऱ्याला काय आवडायची? भजे. शेजारणी होत्या, दोघांच्या नवऱ्यांना भजे आवडायचे. आता एक दिवस असं झालं की नेहमी जेव्हा नवरा घरी येणार तेव्हा या त्यांच्यासाठी भजे करून ठेवणार. आहे सुख आहे, उपभोग घेत आहे, आहे आहे उत्तम उपभोग घेणं चालू आहे, सुख आहे आणि त्या सुखाचा उपभोग घेणं चालू आहे की नाही. रोज भजे तयार होत आहेत, खात आहे. एक दिवस असं झालं की घरातलं तेल संपलं. भज्याला बेसन होतं पण काय संपलं? तेलच संपलं. एकीचा नवरा घरी आला, तिने सांगितलं अहो तेल संपलं. एवढ्या दिवसापासून रोज भजे खाऊ घातले होते तरी आज तेल संपलं सांगितल्यावर दोघांमध्ये वाद झाला. असं कसं संपलं? मला भजे आवडतात तुला माहिती आहे की नाही? म्हणजे एवढे दिवस भजे केल्याचा काही उपयोग झाला? काय झालं? ती म्हटली मग एवढे दिवस तुम्हाला भजे करून दिले त्याचा काय उपयोग? ते भज्यांची सवय लागली म्हणून आज तर मारामारीपर्यंत गोष्ट गेली, कारण रोजची सवय लागली होती पक्की. तिला असं वाटायला लागलं रोज भजे करून दिल्यामुळे हा त्रास झाला, कारण उपभोगाची सवय कोणी लावली? मी लावली आणि त्याचा परिणाम माझ्यावरच उलटा झाला. पण दुसरीचा नवरा घरी आला आणि तिने सांगितलं अहो तेल संपलं. यांनी बघितलं तेल संपलं. मग हा म्हणे हरकत नाही, पीठ आहे का? पीठ आहे म्हणे भजे करायला, पण तेल संपलं. मग तो म्हणे कांद्याचं पिठलं कर. भजे झाले पाहिजे कशाला? कांद्याचं पिठलं कर, तेल नाहीये ना. कांद्याचं पिठलं कर. दोघींनी छान भोजन केलं, दिवस निघून गेला, उद्या तेल आलं, परत भजे सुरू. अडचण आहे का? गुरुजी सांगतात हे कोणाचं वैराग्य आहे? गृहस्थ माणसाचं वैराग्य आहे. आहे आहे, नाही नाही, आहे की नाही? आहे आहे, काय आहे? उपभोग घेऊ, आहे ना उपभोग, गाडी आहे ना बसू. माणसाचं कष्ट कसे आहेत माहिती का? आहे त्या दिवशी तो म्हणतो काय, मग आता गाडी आहे तो म्हणतो घेऊन गेले तर पार्किंगला त्रास होईल, लावायची तर कुठे, मग गाडी घरात ठेवू, तिला काही व्हायला नको म्हणून बसनी जाऊ. आणि बस असते तेव्हा म्हणतो गाडीच पाहिजे. असण्याचा पण त्रास, नसण्याचा पण त्रास. याही परिस्थितीत त्रागाच, त्याही परिस्थितीत त्रागाच. शास्त्र सांगतं वैराग्याची सवय लागली की याही परिस्थितीत समाधान राहील आणि त्याही परिस्थितीमध्ये काय राहील? समाधानच राहील. परमानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. द्वंद्व राहणार नाही हो, द्वंद्व राहणार नाही. मनामध्ये पण राहणार नाही द्वंद्व. द्वंद्वातीतम सगुण रहितम. द्वंद्वाच्या अतीतच ते समाधानाकडे घेऊन जातील. एकदा दत्तात्रेयांच्या चरित्राची गोडी लागली, त्यांच्या मार्गाचा, त्यांच्या परंपरेच्या मार्गाने आपल्याला एकदा गृहस्थ वैराग्याची सवय लागली की दोन्ही परिस्थितीमध्ये काय राहणार आहे? समाधानच राहणार आहे. भजे आहे तरी समाधान आहे, भजे नाही तरी पण समाधान तसंच आहे. पिठलं खाण्याबद्दल काही वाद झालेला नाही आणि परत भजे आल्यावर परत भजे खायलाही नकार दिलेला नाही. समाधान राहिलं की नाही दोन्ही परिस्थितीमध्ये. आणि आयुष्यात काय महत्वाचं आहे हो? समाधान महत्वाचं. हे सगळं चाललं कशाला आहे? समाधानाच्या प्राप्तीसाठी चाललंय. आपण प्राप्तीची कल्पना वेगळी करून बसलोय, हा मोठा अडचणीचा विषय. पैसे कशाला पाहिजे? सुखा समाधानाने राहण्यासाठी पाहिजे. मग त्याच्याने येत नसेल तर आपण चुकीच्या गोष्टीच्या मागे लागलोय. जर ते करूनही ते येत नाहीये तर आपण कोणाच्या मागे लागलोय? चुकीच्या गोष्टीच्या. जड भरत आख्यानामध्ये राजा भरत वेडा नाही. या पूर्ण राज्याच्या प्राप्तीनंतर मला समाधान येत नाही हे लक्षात आलं म्हणून राजा कुठे चाललाय? वनात राहायला चाललाय. समाधान येत नाहीये ना, जे पाहिजे होतं ते मिळत नाहीये. पैसे मिळालेत पण समाधान येत नाहीये. त्या पैशाने समाधान येत असेल तर उत्तमच आहे, हरकत नाही. पण ते येत नाहीये म्हणजे आपण काहीतरी चुकीच्या मार्गाकडे लागलेलो आहे, ते त्याच्यातून येत नाही. श्री सुक्तामध्ये सांगितलंय की नाही, अलक्ष्मी ते देत नाही. लक्ष्मी समाधान कारक असते आणि अलक्ष्मी काय असते?
समाधानकारक नसते. पैसा येतो पण तो पैसा दुःख घेऊन येतो. तुम्ही म्हणाल कसं? अहो, एक कथा सांगतात, एक माणूस छान रस्त्याने पायी पायी जायचा, रोज सकाळी उठायचा, चक्कर मारायला जायचा, मस्त फिरायचा, इकडे तिकडे खूप पायी पायी चालायचा. त्याला शुगर नव्हती, डायबेटीस नव्हतं, बीपी नव्हतं, त्याला जिम लावायची गरज नव्हती, त्याच्यात पैसे जात नव्हते, काहीच होत नव्हतं. सकाळी उठायचा, 5-10 किलोमीटर चालायचा, आपलं आपलं काम करायचा, पैसे यायला लागले. त्याला हळूहळू कळलं की त्या माणसाला हळूहळू कळलं की अरे आपण हे जे काम करतो या कामामध्ये थोडासा आपण गैरव्यवहार केला तर आपल्याकडे काय येतील? पैसे. त्यांनी करून बघितलं. समजा त्याचं कुठलं तरी किराणा मालाचं दुकान होतं, त्यांनी त्याच्यात खडे टाकून बघितले, भेसळ करून बघितली, आले पैसे. पैसे वाढले म्हणून काय झालं? गाडी घेतली आणि आता तो सगळीकडे गाडीवर राहायला लागला. चालणं बंद झालं. चालणं बंद झाल्यामुळे वजन वाढलं, वजन वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढला, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बीपी वाढलं. बरं, हे सगळं वाढलं, अजून पैसे पण वाढले भरपूर. मार्ग तुम्हाला सांगतो, शास्त्र असं सांगतच, वाम मार्गेण बहुसफलता. वाम मार्गामध्ये सफलता पटापट असते, पटापट एकदम. जितका वेग वाम मार्गाचा असतो ना तितका कशाचाच नसतो, कशाचाच नाही. तुम्हाला कथा सांगतो, एका राजाकडे 3 जण आले आणि ते 3 म्हटले आम्ही खूप प्रामाणिक आहे, म्हणे खूप प्रामाणिक, आम्हाला तुम्ही नोकरीला ठेवा. राजा म्हणे असे कसे प्रामाणिक? ठरवावं लागेल की नाही किती प्रामाणिक आहे. खरंच काही प्रामाणिक आहे त्याचं काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? ठरवावं लागेल. ते म्हणे नाही, आम्ही खूप प्रामाणिक आहे, आम्हाला ठेवा नोकरीला. राजा म्हटला असं चालणार नाही, मी एक परीक्षा घेईल आणि आपण ठरवू किती प्रामाणिक आहे तुम्ही. राजाने काय केलं, 3घांना 3 गोंदपाट आणून दिले, पोते दिले आणून 3, आणि म्हणे हे इथून पुढे आपली फळाची बाग आहे, ह्या बागेत जायचं आणि याच्यातून फळं भरून आणायचे या पोत्यात आणि माझ्याकडे घेऊन यायचे. 3घही जण गेले फळं भरायला. पहिल्याने विचार केला, हा राजा आहे, याला कुठून एवढा वेळ असणार, हा आपलं पोतं वरच्यावर उघडून बघणार, फळं दिसले की म्हणणार बरं झालं आणले, आहे की नाही. निघाला, पटकन गेला, पहिलेच दिसलेल्या झाडाचे 10-15 फळं गोळा केले. तिथून पुढे शोधायला लागला अजून काय मिळतंय पाहू, ज्याच्यामध्ये पटकन काहीतरी करून चटकन यश मिळवता येईल. पटकन म्हणजे सगळ्यात पहिले आपण राजाकडे जाऊ, राजा बघेल, बघितलं की सांगेल की बाबा लवकर पण आलाय, भरून पण आलाय, फार प्रामाणिक, तुलाच पहिले देतो, बाकीचे तर अजून आलेच नाही, आपल्याला नोकरीला ठेवूनही घेईल, हे अजून येतीलच. गेला तिथे त्याला चारा दिसला. त्यांनी गोणीमध्ये खाली पहिले सगळा चारा भरला, त्याच्यामध्ये थोडी दगड टाकली, वजन तर लागलं पाहिजे की नाही गोणीला फळं भरल्याचं. मग दगड टाकली 2 चाऱ्यांच्या मध्ये आणि त्याच्यावर फळं मांडली, किंवा वरून राजा वजनही पाहिल, उघडून पाहिल की फळं. आणि तो 1 तासात परत महालात आला. दुसरा होता तो म्हणे नाही नाही, राजा थोडीशी परीक्षा घेईल, राजा पण काही वेळा थोडी आहे, म्हणून त्यांनी चांगली चांगली फळं गोळा केली. तो म्हणणार हा राजा आहे, हुशार असेल थोडा, आपल्या पुढच्याच बाजूनी पाहिलं असं काही नाही, मागची बाजू काढून पाहू शकतो खाली काय आहे म्हणून. त्यांनी काय केलं, काही चांगली फळं गोळा केली, ती पहिले खाली मांडली आणि मग झाडावर चढून तर तोडेल कोण म्हणून खाली पडलेली जी खराब फळं होती ती सगळी मध्ये भरली आणि त्याच्यावर परत चांगली फळं लावली की आता फळांना फळंही होतील, दोन्ही बाजूंनी पाहिलं तरी काय होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दोन्ही बाजूंनी पाहिलं तरी काय होईल, आपण परीक्षा जिंकू. हे करेपर्यंत त्याला 2 तास गेले आणि तो 2 तासांनी, हा 1 तासात आला होता तो 2-2.5 तासांनी आला. तिसरा काही यायला तयार नाही आणि राजाही काही परीक्षेचा रिझल्ट लावायला तयार नाही. राजा म्हणजे बसा, तिसरा आल्याशिवाय काय आपण त्याच्यामध्ये निर्णय घेणार नाही. तिसरा मात्र बिचारा प्रामाणिक होता. तो म्हणे नाही, आपण राजा आहे, चांगली परीक्षा घेतली तर आपण सगळं केलेलं पाहिजे, असं नको की हे 2च गोष्टी येत आहेत.
त्यांनी बिचाऱ्यांनी सगळी छान फळं, उत्तम उत्तम वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या सगळ्या प्रकारची त्या उद्यानात जेवढी फळं होती ती भरली, क्रमाने भरली. म्हणजे चिकूवर कलिंगड नाही टाकली. नाही तर बाजारात पहिल्या वेळेस भाजी घ्यायला मुलीला पाठवलं की हाय आपले टोमॅटो वर बटाटे, की खालचे टोमॅटो गेले, आहे की नाही. क्रमाने भरली नीट. पहिले कलिंगड टाकले, मग पेरू टाकले, मग चिक्कू टाकले, वजनाप्रमाणे टाकले की कुठलंही फळ खराब व्हायला नको. नुसतं राजाला दाखवायचं म्हणून नाही, तर ते उपयोगात पण येण्यासारखं पाहिजे. नीट अगदी सद्भावनेने भरली गोणी, आणि गोणी घेऊन राजाकडे गेला. 3 जण जमले. आता या तिघांना असं वाटत होतं की राजा गोणी पाहिजे. राजा त्यांच्यापेक्षा हुशार. राजाने सेवकाला सांगितलं आता या तिघांना तुरुंगात टाका, आणि जे आणलंय ते यांना 8 दिवस खायला द्या म्हणे. यांना तुरुंगात टाका आणि यांच्या गोणीत जे आहे यांची गोणी यांच्या तुरुंगात ठेवून द्या, हे ती खातील जे आणलंय ते. जमेल का? आता चारावाल्याचा खेळ जमेल का? खराब फळं मध्ये भरलेला तर जमेल का? ज्यांनी उत्तम भरलंय, वेळ लागला पण उत्तम ज्यांनी भरलंय ना ते तर शाश्वत आहे. ज्यांनी उत्तम भरलंय तेच कसं आहे? शाश्वत आहे. आपला मुद्दा कुठे चाललेला होता की शाश्वताला यश नेहमी उशिरा येतं, वाम मार्गाने यश पहिले येतं, है की नाही. वाम मार्गाने यश पहिले येतं. त्या शेठजींना काय झालं, पैसे ती सवय लागली भेसळ करण्याची. बीपी डायबिटीस तर लागलंच, पण एवढा पैसा मिळून जी गाडी घेतली त्याच गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. गाडी हे कारण ठरलं, पण गाडीपर्यंत जाणं हेच प्रारब्ध होतं. हा पैसा कशासाठी मिळत होता? ज्या गाडीत ऍक्सिडेंट होणार आहे ती घेता यावी म्हणून मिळत होता. साधन तयार व्हावं लागतं की नाही त्याच्यासाठी. हा मृत्यू स्वतःवर काही घेत नाही, तो बरोबर कुठून तरी ती सोय लावतो, ती कथा रंगवतो आणि त्या कथेतून ते पात्र बरोबर बाजूला करतो, है की नाही. आपला मुद्दा इथे चाललेला होता की ही जे काही सगळं चाललेलं आहे, 16व्या वर्षी वैराग्य घेऊन सद्गुरू त्यांच्या याला जायला निघाले. आई म्हणाली अरे असं चालणार नाही, माझी 2 मुलं आंधळी आहे. पण सद्गुरूंच्या बाबतीत नारद महर्षी त्यांच्या स्तोत्रामध्ये सांगतात, जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधिम सर्व रोगहरम देवम दत्तात्रेय नमोस्तुते. स्वयं दत्तात्रेय त्यांनी आईला सांगितलं, आई यांचं सगळे दुःख निघून जातील. आंधळ्याला दृष्टी आली, पांगळ्याला चालता आलं, आता तर तू सुखी आहेस की नाही म्हणे. हे शतायुष्य होतील, यांना पुढे पुत्र पौत्र होतील, तुझं कुळ वाढत राहील, हेही तुझा नाव लौकिक करतील, पण मला जाण्याची अनुमती दे. तू माझी आई आहे, मी इतरांच्या इच्छा पूर्ण करतो, सगळ्यांच्या मनीचे जाणती श्री गुरुनाथ, मग तुझी का नाही करणार आई? तुला असं सोडून जाणार नाही. हे दोघांना अहो यत कृपात महं वंदे परमानंद माधवम पंगुम लंघयते गिरी, है की नाही. म्हणतो की नाही आपण, पंगुम लंघयते गिरी. अहो ज्याची नुसती कृपा झाली फक्त, तर काय होतं, लंगडा सुद्धा पर्वत पार करून जातो. गिरनारला तुम्ही जा, अनुभव येतो, अनुभव. अहो एकेका पायावर माणसं 10,000 पायऱ्या चढून जातात, फक्त इच्छा असली पाहिजे. आणि मी करेल म्हणणारा पैलवान सुद्धा गड चढू शकत नाही. सद्गुरू करून घेतील म्हणणारा लंगडा जाऊन येतो, आणि मी सगळं करतो म्हणणारा पैलवान अर्ध्यातून घरी येतो, है की नाही. कृपा झाली पाहिजे. अहो आईवरती कृपा होणार नाही का? आईवरती कृपा आहे. आईला सांगितलं तू म्हणशील तसं होईल आई, काही अडचण नाही, तुला हेच पाहिजे ना, मला जाण्याची अनुमती दे, कारण मला पुढे कार्य करायचं आहे. आणि कार्यासाठी सद्गुरुनाथ निघाले. तिथून निघाल्यानंतर ते काशी क्षेत्री गेले. काशी क्षेत्री गेल्यानंतर तिथून बद्रिकाश्रमामध्ये गेले, बद्रीनारायणाला भेटले, काशी क्षेत्रामध्ये गेले. वेगवेगळ्या तीर्थांवरती त्यांनी आटनम केलं, वेगवेगळ्या तीर्थी ते फिरले, आणि तिथून ते गोकर्ण महाबळेश्वराला गेले. दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडन आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी. कुठे आले?
गोकर्ण महाबळेश्वराला आले असं सिद्ध नामधारकांना सांगतात. मग नामधारक सिद्धांना विचारतात की सद्गुरुनाथ तीर्थांची यात्रा करतात का बरं करतात? आपण या गोदावरीच्या पुण्य तीर्थावरती राहतो. तीर्थ म्हणजे काय? तारयती इति तीर्थहा. संस्कृतामध्ये तीर्थ या शब्दाची व्याख्या सांगितली आहे. तारयती इति तीर्थहा, तारण्यासाठी ज्याची व्यवस्था केलेली आहे त्याला काय म्हणायचं? तीर्थ म्हणायचं. तीर्थ म्हणजे नुसतं पाणी असं नाही, तीर्थक्षेत्र आहे की नाही? या क्षेत्राची व्यवस्था काय आहे तर ह्या ऊर्जेची, आध्यात्मिक ऊर्जेची ती केंद्र आहे. आणि तिथे जेव्हा दीक्षा दिली जाते तेव्हा तिचं फळ उत्तमोत्तम सांगितलंय. आपण घरी एक माळ जप करणं आणि गोदावरीच्या या तीर्थाच्या काठावर येऊन जप करणं याच्यामध्ये सहस्त्रपट फळ सांगितलंय. ही 1000 माळा केल्याचं फळ मिळतं. आता या गोदावरीच्या तीर्थावर मी ही कथा सांगतोय, मला 1000 कथा सांगितल्याचं फळ आहे. 1000 वेळेस भगवंताची कथा सांगितल्याचं फळ मला ह्या जागेवर कथा सांगितल्याने आहे. तुम्ही ही कथा ऐकताय तर 1000 वेळेस भगवंताची कथा ऐकण्याचं फळ ह्या जागेवर कथा ऐकल्याने आहे. या स्थानाचं तर महात्म्य आहे. एवढी तीर्थ महत्वाची आहेत. तीर्थ किती महत्वाची आहे? एवढी महत्वाची आहे. तारयती इति तीर्थ हा आपल्याला तारणहार होण्यासाठी प्रत्येकाला भगवंताचं दर्शन नाही होणार, प्रत्येकाला भगवंताची अनुभूती नाही येणार, पण सोयीस्कर असलेली सोय म्हणजे काय आहे तर हे तीर्थक्षेत्र आहे. आपल्यासाठी पूर्वजांनी अतिशय त्यांच्या शक्तीने शोधून ठेवलेल्या या जागा आहेत की जिथे आपल्याला तो अनुभव प्राप्त करता येईल आणि आपलं जीवन तारता येईल, याच्यातून मुक्त होता येईल. तारयती इति तीर्थहा, म्हणून वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवरती सद्गुरुनाथ काय करतात? भ्रमण करतात. कारण मी कालच सांगितलंय भगवंत सद्गुरु कोण आहे? चला कल्पतरूचे आरव, चालणारा कल्पवृक्ष आहे. चालता फिरता तुम्हीच जायला पाहिजे झाडाकडे असं काही नाही, तोही तुमच्याकडे येऊ शकतो. त्या तीर्थक्षेत्रावर जे जे कोणी साधुजन भेटतील, आपण श्लोक बघितला की नाही, व्रतेन दीक्षा मापनोती. मग इथे जे व्रतस्थ आहे त्यांच्या व्रताचं फळ म्हणून त्यांना काय करायचंय? दीक्षांत करायचंय, दीक्षा द्यायची आहे. आणि त्याचा अधिकार कोणाकडे आहे? सद्गुरूंकडे आहे. म्हणून ते त्या तीर्थक्षेत्रांवरती फिरतात, तिथल्या व्रतस्थांना बघतात, त्यांना दर्शन देतात आणि त्यांना दीक्षा देतात. काय देतात? दीक्षा. व्रतेन दीक्षा मापनोती, दीक्षा देतात, पुढे जातात. हे त्यांचं कार्य आहे, त्याच्यासाठी जन्म आहे. आणि फिरत फिरत ते गोकर्णाला गेले. गोकर्णाला गेल्यानंतर तिथे नामधारकांनी सिद्धांना विचारलं गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य सांगा. आपल्याला माहिती असलेलीच कथा सिद्धांनी नामधारकांना सांगितली. त्या कथेत आपण फार जाणार नाही कारण आपण ती कथा खूपदा ऐकलेली आहे की नाही? सगळ्यांना पाठ आहे. रावणाच्या मातेला लिंग मिळेना पूजेसाठी, म्हणून रावणाने सांगितलं आत्मलिंग घेऊन येतो. महादेवाचा कैलास स्वयं आणतो. महादेव गेला आणि तो कैलास हलवायला लागला. पार्वती माता बिचाऱ्या महिला थोड्याशा लवकर घाबरतात, त्यांच्यात शक्ती खूप असते महिलांमध्ये, पण पहिले सुरुवातीला त्या थोड्या लवकर घाबरतात. घराबाहेर थोडं खडखड खडखड वाजायला लागलं की ते उठवतात. अहो उठा, आपल्या इथं आवाज येतोय, खडखड वाजतंय. आपले झोपलेले, त्याला राहू दे, काहीतरी उंदीर असेल. त्यांना नाही, उंदीर नाही, मोठ्याने वाजतंय. पहिले त्या थोड्याशा घाबरतात, नंतर नाही उठले तर त्या स्वतः जाऊन उंदीर मारतील, त्याच्यात काही हे नाही. पहिले त्या घाबरतात थोड्याशा. पार्वती माता पण घाबरल्या. त्यांनी महादेवांना सांगितलं अहो तो रावण आपला कैलास हलवतोय, सगळं करतोय, खडखड आवाज येतोय. महादेव म्हणले अगं माझं भक्त आहे, खेळतो थोडासा, काय काळजी करते तू? त्यामुळे नाही 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 भक्त कसा? अहो माझा महाल पडून जाईल, माझं राहण्याची जागा पडेल, सगळं कैलास इकडे तिकडे होईल, असं कसं भक्त आहे? महादेवने एवढीच काळजी आहे की नाही? इथे स्पष्ट म्हटलंय वामहस्त ठेविला. महादेवांनी असा डावा हात घेतला नसा ठेवला, तो रावण गेला कैलासाखाली दबला गेला. म्हणजे ते पिक्चर मध्ये सांगतात ना बाये हात का खेळ आहे. राहा एवढा मोठा असेल दशानन 10 तोंडाचा, एवढ्या ताकदीचा, सगळ्या देवांना ठेवलेला,
सगळ्या देवांना बंदिस्त केलेला, नवग्रहांना आपल्या पायाखाली ठेवलेला, शनी महाराजांना उलट करून पायाखाली ठेवलेला असेल दशानन. महादेव म्हणतात हमारा बाये हात का खेळ आहे, असा डावा हात ठेवला. रावण कैलासाच्या खाली, बाहेर यायला तयार नाही. रावणाने तिथून स्तुती केली, भोलेनाथ महादेवांनी हात काढला, रावण बाहेर आला. त्यांनी आपल्या आतड्याच्या तारांची विणा केली. वेगवेगळ्या स्वरांमध्ये याच्यात सगळे उल्लेख आलेला आहे की कुठले कुठले स्वर गायले, कुठले कुठले राग गायले. ज्यांना कोणाला अभ्यास करायचा त्यांनी याच्यातून बघा. आपल्याला कथेचा एक नियमित वेळ असतो, त्याच्यामुळे आपण सगळ्या याच्या गर्भितार्थात जाऊ शकत नाही. पण वेगवेगळे रागांचं गायन केलं, राग रागिणी गायल्या. भगवान महादेव प्रसन्न झाले आणि रावणाला आत्मलिंग देऊन टाकलं. काय दिलं? आत्मलिंग. अहो आत्मलिंग दिलं, मात्र सगळ्या ठिकाणी कल्लोळ झाला. देवांपर्यंत सूचना गेली. अहो स्वतः महादेवाचं आत्मलिंग घेऊन हा रावण गेला. अहो हा पहिले तितका क्रूर, आता महादेवाचं आत्मलिंग नेल्यानंतर तर काय काय करेल याचा काही भरोसा नाही. सगळ्यांनी प्रार्थना केली. महादेव म्हणे मी भक्ता, मी भोलेनाथ आहे, मी भोळा मनुष्य आहे. माझी स्तुती केली, माझी कृपा केली, मला भक्ती जाणवली, मी देऊन टाकतो. कोण आहे काय आहे हे पाहण्याचं डिपार्टमेंट आपल्याकडे नाही, हे नाही बघत मी. विष्णू म्हणे आता यांचा स्वभाव पडला असा, आपणच काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं आपण गणपतींना बरोबर घेऊ, नारद मुनींना घेऊ, एक योजना करू आणि हे सगळं हा जो काही होणारा विनाश आहे हा थांबवू. मग पुढे आपल्याला कथा माहिती आहे. नारदांनी सांगितलं रावणाला संध्या केली पाहिजे. मग गणपती आले. गणपतींनी रावण संध्येला गेला. संध्येला जाताना गणपतींच्या हातात लिंग देऊन गेला. गणपतींनी 3 वेळेस हाका मारली आणि लिंग खाली ठेवून दिलं. ठेवून दिलेलं लिंग पाहिल्यानंतर रावणाने बळाने ते खेचायला सुरुवात केली. त्या बळामुळे रावणाची ताकद इतकी लागली, लिंग हलायला तयार नाही जागेवरून ठेवलेलं. आणि रावणाने तो लिंग इतक्या ताकदीने खेचलं की त्याचा एक भाग थोडासा वाकडा झाला आणि तो गायीच्या कानासारखा दिसायला लागला. म्हणून त्या लिंगाचं नाव काय पडलं? गोकर्ण पडलं. म्हणून त्या क्षेत्राचं नाव काय पडलं? गोकर्ण पडलं. गायीच्या कानासारखं, म्हणून त्याचं नाव काय पडलं? गोकर्ण. महाबळेश्वर. महाबळेश्वर काय? अहो रावणाकडून हल्लं नाही, अजून किती महाबळेश्वर पाहिजे की ज्यांनी कैलास हलवला त्याच्याकडून लिंग आले ना, म्हणून त्याचं नाव काय पडलं? गोकर्ण महाबळेश्वर. मग या क्षेत्राची माहितीच मी सिद्धांनी नामधारकांना सांगितली. नामधारकांनी विचारलं सिद्ध महाराज याची कोणाला तुम्ही म्हणतायत हे महाबळेश्वर क्षेत्र सगळ्या पापांचा नाश करणार आहे, अतिशय उत्तम आहे, शिवाचं आत्मलिंग आहे. मग याची प्रचिती कोणाला आली आहे का या भूतलावर? त्याची काही माहिती आहे का? सिद्धांनी सांगायला सुरुवात केली की रामरायांच्या वंशामध्ये मित्रासह नावाचा राजा आधी होऊन गेला. हा मित्रासह राजाचा नावाचा राजा एकदा शिकारीसाठी जंगलात गेला होता. जंगलात गेल्यानंतर त्याला तिथे एक ब्रह्मराक्षस दिसला. त्या राजाने त्या ब्रह्मराक्षसाशी युद्ध केलं, त्याला मारून टाकलं आणि तो पुढे निघून गेला. पण या वधाने त्याचा भाऊ जो होता त्या राक्षसाचा, तो राक्षसाचा भाऊ तो चिडला आणि त्याने त्याचं रूप बदलून तो या राजाच्याच महालामध्ये बावर्चीचं म्हणजे स्वयंपाक घरामध्ये काम करायला लागला. खानसामा झाला तिथे. आत्ताच्या भाषेत म्हणायचं तो कुक झाला. काही शब्द पटकन कळत नाही. आता आपल्याला मराठीत सांगितलं म्हणजे कळतं. म्हणजे मराठीत तो काय झाला? आता कुक झाला आहे ना, तिथे शेफ झाला, शेफ. आणि हा जो शेफ झाला तिथे तो काम करायला लागला, स्वयंपाक बनवायचं काम करायला लागला. आणि एक दिवस जेव्हा सगळ्या ऋषीमुनींना जेवायला बोलावलेलं होतं त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये मनुष्य मांस टाकून जेवण वाढलं. आणि ते बघितल्यानंतर ऋषीमुनींना क्रोध आला आणि ऋषीमुनींनी वसिष्ठांनी आपल्या हातामध्ये पाणी घेतलं राजाला शाप देण्यासाठी. मित्रासह राजा त्या शापाच्या भूमिकेने म्हणायला लागला की माझी याच्यात काही चूक नाही. वसिष्ठ म्हणाले अशी कशी चूक नाही? ज्या राजाला आपल्या घरातलं जेवण कोण बनवतंय याची जर शहानिशा करता येत नसेल तर तो राज्याची शहानिशा काय करणार?
त्या ब्रह्मराक्षसाला मारलं त्याचं तुझं ते ठीक आहे, पण तुझ्या घरात जेवण कोण बनवतं हे जर तुला माहित नसेल तर अखंड सावधान असावे. हे समर्थांचं वचन कसं काय पूर्ण होणार? राजाचा पहिला नियम समर्थांनी सांगितला की नाही, पत्र लिहिताना सांगितलं अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे. चुकला ना नियम, कसं होणार? अखंड सावधान आहोत. ज्याच्या घरात जेवण काय बनतंय हे माहिती नाही, मग याच्यात राजाची चूक नाही. पण राजा मानायला तयार नाही. राजाने पण स्वतःच्या हातात पाणी घेतलं की मी सुद्धा तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला राजा आहे, मी सुद्धा शापादपी शरादपी आहे, माझ्याकडे बाण आहे पण मी शाप देऊ शकतो. राजाची पत्नी धावत आली. अहो म्हणे गुरूंना शाप दिला तर आपल्या लाखो कुळांचा नाश होईल, तुम्ही असं करू नका. पण वसिष्ठ तर शाप देऊन मोकळे झाले की राजा हा महत्पातक आहे, तू सगळ्या नगरीला डुबवायला निघालास, तुझ्या घराबद्दल तुला माहिती नाही, तू राज्य काय चालवू शकणार? वसिष्ठांनी सांगितलं तू ब्रह्मराक्षस होशील. राजा म्हणाला होईल तर होईल, पण राजाची पत्नी मात्र दयेने गुरूंकडे अपेक्षा ठेवून होती. तिने गुरूंना विनंती केली की तुम्ही उशाप द्या, आणि गुरु दयाळूच आहे. गुरुनी सांगितलं तू म्हणते म्हणून याला उशाप देतो की 12 वर्षानंतर हा पुन्हा मनुष्य योनीत येईल आणि घरी येऊन राहायला लागेल. पण आता हा वनामध्ये ब्रह्मराक्षसून निघून जाईल. दुसऱ्या दिवसापासून राजा रात्रीतून ब्रह्मराक्षसाच्या योनीमध्ये गेला, ब्रह्मराक्षस योनीला प्राप्त झाला आणि वनात जाऊन राहायला लागला. गोष्ट अशी घडली की त्या वनातून जाणाऱ्या विविध दाम्पत्यांना, तो ब्रह्मराक्षसच आहे, त्याला पूर्वजन्माचं भान नाही आहे आणि तो त्या योनीमध्ये दुष्कृत्य करतोच आहे. तिथून एक दाम्पत्य जात होतं, पती पत्नी जात होते. त्याच्यातल्या एका पत्नीला पतीला त्या राजाने उचललं आणि तो खायला लागला. ती पत्नी ही थोडीशी आध्यात्मिक ज्ञानाने युक्त होती. ती त्या ब्रह्मराक्षसाला सांगत होती की तू माझ्या पतीला सोडून दे, तू ब्रह्मराक्षस नाही, तू राजा आहेस. तू 12 वर्षांनी जेव्हा राजा होशील तेव्हा हे पातक तुझ्या बरोबर येईल आणि तुला याचा त्रास होईल, तू याला सोडून दे. पण तो ब्रह्मराक्षस हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. कथेचा भाग समजून घेण्यासारखा आहे की जेव्हा मनुष्य एखाद्या दुष्शक्तीने प्रभावित होतो तेव्हा त्याच्या कानावर चांगले शब्द पडणं बंद होऊन जातं. नुसतं ब्रह्मराक्षस कशाला, राजा थोडे दिवस ब्रह्मराक्षस झाला ही कथा सोडून द्या, रूपक याच्यातलं सोडून द्या. अहो पण 10 दिवस आपण खूप रागात असलो ना तरी आपला सुद्धा 10 दिवस काय होतो, ब्रह्मराक्षसच होतो. किती कुठल्याही माणसाने येऊन चांगलं सांगू द्या, आपल्या कानात जात नाही. तो येऊन सांगतो की अरे तू रागावलायस म्हणून हे करतोय, हे करू नको, जेव्हा राग उतरेल तेव्हा तुला याचा पश्चाताप होईल. पण आपण तेव्हा ऐकत नाही. कथेचा बोध आपण समजून घेतला पाहिजे की कथा कशासाठी सांगितली. ब्रह्मराक्षस होणं हे रूपक आहे कथेतलं, सार काय आहे, लोणी काय आहे याच्यातलं. भगवंता गोपाळकृष्णांना काय आवडतो, लोणी, सार आवडतं. सार घुसळून घुसळून निघालेलं सार आवडतं. कथेचं सार काय आहे, आमच्यातही अशी अवस्था असते, आमची वृत्ती बदलते आणि वृत्ती बदलली की सद्वृत्तीचे शब्द आमच्या कानापर्यंत पोहोचणं बंद होऊन जातं, ऐकूच येत नाही. ब्रह्मराक्षस झाला आणि ब्रह्मराक्षसानंतर ब्रह्मराक्षस योनीला गेल्यामुळे त्याला त्या मातेचे शब्द त्याच्या कानापर्यंत येईना, त्याला ते समजेना, त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी त्या दाम्पत्य मधल्या त्या पुरुषाला खाऊन घेतलं. खाल्ल्यामुळे तिने त्याला शाप दिला की मी तुला आता शाप देते की ब्रह्मराक्षस योनीच्या बाहेर जाऊन जेव्हा राजा होशील तेव्हा तुला स्त्री समागम करता येणार नाही, राणी बरोबर राहता येणार नाही. तू माझ्यापासून माझ्या पतीला वेगळं केलं, तू सुद्धा आयुष्यभर तुझ्या पत्नीपासून वेगळा राहशील. तू तिच्या जवळ जाशील तर मृत्यू होईल, तुझा मृत्यू होईल. आणि मी तुला सांगते की हे शब्द तू विसरणार नाहीस. रागात जरी असलास तरी रागानंतर माझे शब्द आठवतील. ही योनी संपली, 12 वर्ष पूर्ण झाले, तुला माझे शब्द आठवतील आणि तू जवळ जाऊ शकणार नाहीस.
राजाचे 12 वर्ष संपले. राजा ब्रह्मराक्षस योनीतून घरी आला. घरी आल्यानंतर त्या पत्नीने सांगायला सुरुवात केली. पत्नीने आपल्या पती एवढ्या दिवसांनी घरी आला, ती सारखी राजाकडे शरीर सुखाची अपेक्षा करायला लागली. पतीकडे तर ती करणारच, एवढे दिवस ती पतिव्रता थांबून राहिलेली होती. तिने पतीकडे अपेक्षा केली, पण राजा सारखा लांब जायचा. तिने एक दिवस विचारलं की अहो काय आहे, मला नक्की सांगा. राजाने सांगितलं की बाई अशा अशा अडचण आहे, मला बाकी त्या ब्रह्मराक्षसाच्या योनीत काय झालं आठवत नाही, पण हे 4 शब्द, तू पत्नी सोबत राहणार नाही, तू पत्नी सोबत राहणार नाही, हे शब्द माझा पिच्छा सोडायला तयार नाही, मी काय करू समजत नाहीये. राजाने तिने सांगितलं आपण कुठल्या तरी महात्म्यांना सत्पुरुषांना विचारणा करू, त्यांच्याकडून माहिती घेऊ. राजाने माहिती घेतली. वेगवेगळ्या तीर्थांवरती तो फिरला, समागमे सगळीकडे फिरला. फिरता 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 एक दिवस तो मिथिला नगरीत आला आणि मिथिला नगरीच्या पुढे जाताना तिथल्या उपवनामध्ये त्याला गौतम ऋषी भेटले. गौतम ऋषी आहे ना, गौतम ऋषी त्याला भेटले. गौतम ऋषी महाऋषी आहे, महातपस्वी आहे. गौतम दिसले, ऋषी दिसले. राजाने त्यांना ओळखलं, त्यांच्या पाया पडला आणि राजाने सगळं सांगायला सुरुवात केली की मला असा असा शाप झालाय, एवढं एवढं सगळं केलंय, पण तरी काही उशाप होत नाही. मला हे माझ्या मनात जे हे 4 वाक्य ठसले, 4 शब्द हे सुटत नाहीत. हा त्या सतीचा, त्या स्त्रीचा शाप माझ्याकडून निघत नाहीये. मी काय करू मला समजत नाहीये. गौतमांनी त्यांना सांगितलं तू गोकर्ण महाबळेश्वराला जा, तिथे महादेवाची नानाविध प्रकारे सेवा कर. हा आत्मलिंग स्वरूप नारायण आहे, हे महादेव आहे. हा महादेव तुझं सगळे पातक क्षमन करून टाकेल आणि तुला काय करेल, त्या पातकातून तुला समाधान प्रदान करेल. आपला मगाशी विषय झाला, हे सगळं कशासाठी हो, समाधानासाठी. तुला याच्यातून समाधान प्रदान करेल. राजाने गौतम ऋषींना विचारलं की हे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र एवढं महान आहे का? गौतम ऋषी म्हणे महान आहे. म्हणे तुम्हाला कसं काय माहिती? अरे म्हणे मला आत्मप्रचितीने माहिती आहे, मी स्वतः एक गोष्ट तिथे बघितली आहे म्हणून मला माहिती आहे. राजा म्हणे काय बघितलं? अहो म्हणे एक अतिशय कृश झालेली, भिकाऱ्यासारखी झालेली, अंगावर सगळीकडे फोड झालेली अशी एक चांडाळीन, तिला घ्यायला शिवदूत आले, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि तिला नरकात न जाऊ देता कुठे घेऊन गेले? म्हणे शिवलोकात घेऊन गेले. असं कसं काय झालं? हो ना, गौतम ऋषी म्हणतात मीही तिथल्या लोकांना हेच विचारलं, असं कसं काय झालं? तिथल्या लोकांनी सांगितली कथा म्हणे की ही अतिशय दुराचारी होती, ही व्यभिचार करणारी होती, हिने आयुष्यात कुठलंच पुण्यकर्म केलं नाही. त्याचा परिपाक म्हणून नंतर काय झालं, हिला हळूहळू सगळ्या घरच्यांनी सोडून दिलं. ज्याच्याबरोबर व्यभिचार करत फिरत होती त्यांनीही सोडून दिलं. तिला खाणं अन्न मिळणं बंद झालं. तिच्या शरीरावर रोग कुष्ठ तयार झालं. भिकारणीसारखी राहायला लागली, खायला मिळेना. हळूहळू त्रास वाढला, डोळे गेले. हळूहळू त्रास वाढला, डोळे गेले. एक दिवस भोजन मागण्यासाठी म्हणून रांगेमध्ये फिरत होती. एकाने तिच्या हातामध्ये गंमत करावी म्हणून बेलाचं पान दिलं. तिची गंमत करू म्हणून तिच्या हातामध्ये खायला चालत नाही, बेल कडू लागतो म्हणून बेलाचं पान दिलं. मंदिराच्या लाईनीत तिथे सगळे उभे होते, मंदिरापाशी गोकर्ण महाबळेश्वराच्या. तिच्या हातात गंमत म्हणून बेलाचं पान दिलं. ते पान तिने हातात धरून ठेवलं. पण दिवसभर भूक लागलेली, उपवास घडलेला, आपोआप अनायास उपवास, खायलाच मिळालं नाही म्हणून काय घडला, उपवास घडला. आणि दुःखामध्ये माणूस देवाचे चिंतन करतो, सुखात विसरतो. त्याच्यामुळे दुःखात ती महादेवाचं चिंतन करतच होती. मग चिंतनासहित उपवास घडला, नुसता खाण्याचा उपवास नाही घडला. नाही तर आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी देवाचं नाव घ्यायचं पडता नाही, पण चिंतनासहित उपवास घडला, है की नाही. आणि हळूहळू ती त्या रांगेतून पुढे जात गेली, दिसत नव्हतं. पाय अटकला, पडली तर कुठे पडली? लिंगावरच पडली.
लिंगावर पडली तर हात सुटला, हातातलं बेलाचं पान लिंगावर पडलं, लिंगावर पडलं आणि तिथून लोकांनी तिला बाहेर आणून टाकलं आणि बाहेर येऊन तिचा मृत्यू झाला. अहो पण जाताना अंते मतीसा गती असं सूत्र आहे. सूत्र काय सांगतं? अंते मतीसा गती. अंत कुठे आला? भगवंत चिंतनामध्ये. नाही त्या महाबळेश्वराच्या लिंगापाशी आला. एवढं पुण्य घडलं. मात्र भोलेनाथ आहे हो, पुण्याची फार तोलमोल करत नाही. आधी काय केलं नाही केलं जाऊ द्या, रावण आधी कसा आहे जाऊ द्या, आत्ता काय करतोय? अंत्यमती सागती. भोलेनाथाने सांगितलं शिवदूतांना, यमदूतांना पळवून लावा आणि हिला शिवलोकात घेऊन या. हिला कुठे घेऊन या? शिवलोकात, कैलासावर आणा, हिला मुक्ती द्या. अनायासे तिला करायचं नव्हतं तरी झालं, पण भगवंत ते पाहत नव्हता. भगवंताने एवढंच पाहिलं, माझ्या सान्निध्यात, माझ्या चिंतनात, माझ्या उपवासात मृत्यू आहे ना, मागे काय केलं आयुष्यात जाऊ द्या, पण हिला घेऊन चला. गौतम विश्वामित्रासह राजाला सांगतात गौतम ऋषी की अरे असं क्षेत्र आहे की जिथे न कळत झालेल्या पुण्याचं एवढं फळ आहे, तर तू जाणून बुजून समजून केलेल्या पुण्याला किती फळ येईल. मग तुझा हा ब्रह्महत्येचा दोष, म्हणजे त्या दाम्पती मधल्या माणसाला मारून टाकलं, त्या ब्राह्मणाला मारलं त्याचा दोष, आणि स्त्रीच्या पापाचा दोष का जाणार नाही? तू या क्षेत्रावर जा आणि या क्षेत्रावर जाऊन उपासना कर, इथे तुला निश्चित फळ येईल. गौतम ऋषींचा ऐकून राजा कुठे गेला? गोकर्ण क्षेत्राला गेला. तिथे सेवा केली, सेवेने निश्चिंत झाला आणि सुखी होऊन आपल्या नगरामध्ये राहायला लागला. कुठे राहायला लागला? नगरामध्ये राहायला लागला. राजा तिथे निश्चिंत झाला आणि निश्चिंततेने आपल्या नगरामध्ये सगळ्या लोकांसोबत राहायला लागला. राहायला लागल्यानंतर पुढे सांगतायत की पुढे सांगताना महाराज म्हणतात की अशा प्रकारे सिद्धांनी नामधारकाला गोकर्ण महाक्षेत्राचं महात्म्य सांगितलं आणि तिथे स्वतः दत्तगुरु गेले असं तिथे महादेव सांगतात. तिथे सांगताना सिद्ध सांगतात की गोकर्णाचं एका शब्दात सिद्ध नामधारकांना एका शब्दात वर्णन सांगतात की गोकर्ण कसं होतं, तर कृतयुगामध्ये पांढऱ्या रंगाचं होतं हे लिंग. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचं एक वैशिष्ट्य सिद्ध नामधारकांना सांगतात की कृतयुगे महाबळेश्वर श्वेत कसं होतं, पांढरं होतं, श्वेत होतं. त्रेतायुगी लोहित, त्रेतायुगी कसं होतं, लोहित होतं, तांबड्या रंगाचं होतं. द्वापारे सुवर्णपीत, पिवळ्या रंगाचं होतं. कलियुगी कृष्णवर्ण जाहला आणि आता ते लिंग दगडाचं आहे, काळ्या रंगाचं आहे. असं त्याचं वेगवेगळ्या युगांमधलं लिंगाचं वर्णन ते सांगतात. आणि अशा प्रकारे हे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र अतिशय पूजनीय आहे असं गौतम ऋषींनी त्या राजाला सांगितलं. राजा सुखी झाला आणि अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी सिद्ध आणि नामधारकांच्या संवादामध्ये परिपूर्ण झाला. आणि सद्गुरूंच्या कृपेने या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रावरती खूप नानाविध प्रकारच्या स्तुती गोष्टी घडायला लागल्या. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एकचित्ते, म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू, श्रोते करून निर्धारू एकचित्ते हे परियेसा. आणि पुढचा अध्याय सांगायला नामधारकांना सुरुवात केली. हे सिद्ध सांगतात की पुढे एक कथा घडली. कुठे घडली? तर गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती. तिथे ते किती दिवस राहिले? 3 वर्ष. वर्षे 3 गुप्ती तेथून गिरिपर्वता येती लोकानुग्रहा कारणे. तिथून ते गिरणारला गेले. गिरिपर्वता येती लोकानुग्रहा कारणे, जो तो का हिंडे तीर्थभवन लोकानुग्रह हे जात असे परियेसा. 4 मास चारी क्रमोणी तेथे आले निवृत्ती संगमाते, दर्शन देती साधू भक्तीचे पातले तया पुरव पुरा. पिठापुरी त्यांचा जन्म झाला आणि हे सगळे तीर्थयात्रा करत महाराज कुठे आले? आता पुरवपुराला आले. आणि त्या पुरवपुराला आल्यावर अशी एक कथा घडली की तिथे त्या पुरवपुरामध्ये एक दंपती आहे, पती पत्नी आहे. त्या पती पत्नींना चांगलं अगदी वेदसेवा करणारं दाम्पत्य आहे.
त्यांना एक पुत्र झाला. पण पुत्र झाल्यानंतर काही काळाने त्या पती पत्नींमधल्या पतीचा मृत्यू झाला आणि पतीचा मृत्यू झाल्यानंतर तो मुलगा आणि आई एकटेच राहायला लागले. पण तो मुलगा मात्र मंदमती आहे, त्याला काही येत नाही, त्याला काही समजत नाही, त्याला काहीच करता येत नाही. आणि सगळी लोक त्याला रोज नावं ठेवतात की असा मंदमती कुमार झाला, असा मूर्खबुद्धीचा मुलगा झाला, तुझा जगून उपयोग काय, तुला आईला सांभाळता येत नाही, जगून उपयोग काय. तो रडत रडत आपल्या आईकडे एक दिवस जाऊन सांगायला लागला. त्याच्या आईला सुद्धा खूप दुःख झालं आणि त्याची आई आणि तो मुलगा दोघही कुठे निघाले, त्या संगमावर, कुरवपुरावरचा जो संगम आहे त्या नदीमध्ये ते आपला जीव देण्यासाठी निघाले. जीव देण्यासाठी निघाले, नदीवर पोहोचले आणि पाहतात तर काय, तिथे योगेश्वर म्हणजे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज उभे होते. कथेचा भाव अर्थ फार छान आहे की तो मुलगा तिथे गेला आणि त्यांनी महाराजांना बघितलं आणि त्यांनी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. चरणांवर डोकं ठेवलं. कथा कशी आहे बघा की यांच्यातला मूर्ख कोण आहे. अहो, ज्याला पटकन दिसल्या सद्गुरू ओळखता आले तो मूर्ख आहे, की जे सद्गुरू तिथे असताना त्याला दूषण देत आहेत ते मूर्ख आहे. कथा आपल्याला प्रश्न विचारते, यांच्यातलं मूर्ख कोण. ज्याला दिसल्या सद्गुरू ओळखता आले ते मूर्ख आहे, की ज्यांना सद्गुरू समोर असूनही ओळखता येत नाही ते मूर्ख आहे. अहो, यांनी गेल्या सद्गुरूंच्या चरणांवर डोकं ठेवलं. सद्गुरू त्यांच्या आईला सांगतायत, बाई आत्महत्या महादोष आहे, करू नको. इथली स्थिती परिस्थिती बदलेल, आज नाही उद्या बदलेल, पण भगवंताकडून आलेलं हे अमूल्य शरीर सोडून देणं हा सगळ्यात मोठा दोष आहे. ज्यांच्यामुळे त्रास होतोय ना, तू त्यांना शासन कर. म्हणजे करू शकतेस किंवा नको करू, पण स्वतःच्या शरीराचं स्वतःचं शरीर सोडणं, आत्महत्या करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे. आत्महत्या महादोष, तो करू नकोस. तुझ्या मुलाची अडचण आहे ना, तिने सगळी अडचण सांगितली, असं आहे म्हणून श्रीपादांनी तिला सांगितलं, बाई तू शनी प्रदोषाचं व्रत कर. कुठलं व्रत कर? शनी प्रदोषाचं. तू शनी प्रदोषाचं व्रत कर. ह्या व्रताने काय होईल, तुला सर्व सुखांची प्राप्ती होईल. आणि श्रीपाद तिला गोपाळांची कथा सांगतात. उज्जैनीचा राजा, त्या राजाच्या नगरावर सगळं आक्रमण व्हायला लागलं. त्या राज्यात एक गोपाळ होते. ते गोपाळ गायी पाळणारे, त्या राज्यातले जे गायी पाळणारे होते, त्या मुलांनी काय केलं, असं एक दगडाचं देवालय तयार केलं, खोटं, आणि तिथे ते भगवंताची पूजा करायला लागले. लिंग म्हणून महादेवाची पूजा करायला लागले. आणि शनी प्रदोष, शनिवारी प्रदोषाच्या काळी ते ती पूजा करत बसले, खोटी. आई, त्यांच्या आया त्यांना शोधायला आल्या, कुठे गेले म्हणून दिसलं तर तिथे बसलेले. सगळ्या गोपाळांना आई रागवून घरी घेऊन गेल्या. पण त्यांच्यातला एक गोपाळ कुमार, तो मात्र भगवंतामध्ये पूर्ण लीन झाला होता. तो घरी जायला तयार नाही. आईने खूप बदललं त्याला तिथे. आणि आई त्या मंदिराला पाडून, सगळं मंदिराचा भाग त्यांनी रचलेलं ते खोटं मंदिर पाडून त्याला घरी घेऊन गेले. तो थोड्या वेळाने पुन्हा आला आणि पुन्हा तिथे बसून देवाची प्रार्थना करायला लागला. स्वतः चंद्रमौली महादेव प्रसन्न झाले. रत्न खचित अशा त्यांनी त्या दगडाच्या मंदिराचं खोट्या दगडाच्या मंदिराचं रूपांतर रत्नाच्या मंदिरात केलं. उजेड पडावा असा प्रकाश पडला आणि महादेव स्वतः येऊन उभे राहिले. आणि त्या गोपाळाला म्हणाले, का हाका मारतोस रे मला, आणि मगाशी मारत होतास त्या हाकाई मला ऐकू येत होत्या रे, पण आत्ताच्या हाकांमध्ये मगापेक्षा जास्त अर्थता आहे. एवढ्या अर्थतेने मला का बोलावतोस आता? आई घरी घेऊन गेली होती ना, परत का आलास? तो गोपाळ म्हणाला, देवा माझ्या आईने चुकून तुमचं मंदिर मोडलं, तिच्यावर तुमची अवकृपा होऊ नये याची मला शाश्वती द्या म्हणून आलो. मी कशासाठी आलो की माझ्या आईवर तिने ते मंदिर मोडलं ना, मला तुम्ही दिसत होतात, तिने मंदिर मोडलं, तुम्ही पडलेलं दिसलात.
अहो माझी आई भोळी आहे, तिच्यावर तुमची कृपा नको म्हणून आलो. मग ते महादेव म्हणतात असं तुझ्या आईवर कृपा होणार नाही, घाबरू नकोस, काही काळजी करू नकोस. आणि हा प्रकाश इतका पडला की ज्या उज्जैनीच्या राजावर जे शत्रू चालून आले होते त्यांचंही मन परिवर्तन झालं आणि ते सगळे राजाबरोबर तिथे महादेवांच्या दर्शनाला आले. अशी कथा कोण सांगतं? स्वतः स्वामी महाराज त्या स्त्रीला सांगतात की बाई सनप्रदोषाचं महत्व एवढं आहे, खोट्या खोट्या पद्धतीने गोपाळांनी पूजा केली म्हणून महादेव प्रकट झाले आणि सगळ्या इच्छा पूर्ते करते झाले. तू मन लावून करशील तर किती फळ मिळेल. तू एक काम कर, ह्या जन्मात नित्य सेवा कर. कोणाची? महादेवाची. शनी प्रदोषाचं व्रत कर, नित्य सेवा कर. शनिवारी प्रदोष आला किंवा नित्य प्रत्येक शनिवारी प्रदोष काळी तू काय कर, महादेवाचं पूजन कर आणि तिथे दरवेळेस अपेक्षा कर, प्रार्थना कर, तुझ्या मनातली इच्छा सांग. ती स्त्री म्हणते माझ्या मनात एकच इच्छा आहे. म्हणजे काय इच्छा आहे? अहो मला तुमच्यासारखा पुण्य पवित्र पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. हा मुलगा आहे पण हा मंदमती आहे. ते म्हणे काळजी करू नको, ह्या व्रताने तेही होईल. आणि आता माझ्या दर्शनाला आली की नाही, कृपा कटाक्षच तसा आहे, बघणंच तसं आहे, अमृत दृष्टी आहे. फक्त त्या मुलाकडे बघितलं त्याचं सगळं वैगुण्य गेलं, त्याला ज्ञान आलं आणि त्या ज्ञानाने ती अंबिका, त्याच्या आईचं नाव काय? अंबिका. अंबिका आणि तो पुत्र अतिशय सुंदररित्या त्या ग्रामामध्ये राहायला लागले, त्यांचा पूर्ण मार्गक्रमण करायला लागले. आणि ते करत असताना ती अंबिका मात्र नेहमी कोणाचं स्मरण करत राहिली? महादेवाचं पूजन करत राहिली आणि त्या शनिप्रदोषाचं व्रत करत राहिली. या व्रताचं फळ काय होणार आहे हे आपण कथेच्या पुढच्या भागात उद्या बघणार आहे. ते आपण उद्या बघणार आहे. पण ती स्मरण करत राहिली हे महत्वाचं. आणि अशी कथा घडली, सगळीकडे प्रचिती झाली. गुरूंचं नाव त्या क्षेत्रावरती अतिशय प्रसन्नतेने घेता यायला लागली. नामधारक विचारतात पुढे काय घडलं. तर श्रीपाद सांगायचा उद्देश आहे की श्रीपाद श्रीवल्लभांच्या खूप कथा या ग्रंथात आलेल्या नाही. त्या कशामध्ये आहे? श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात आहे. इथे फक्त आपल्याला श्रीपादांची माहिती कळावी, त्यांचा अधिकार कळावा एवढ्या कथा आलेल्या आहेत. मग श्रीपादांच्या वचनातली दुसरी कथा येते. दुसऱ्या कथेमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ पुरवपुरामध्ये अजून त्यांच्याकडून ते बसलेले आहे म्हणजे लीला घडणार. अग्नी आहे म्हणजे आपल्याला ऊन मिळत राहणार. सद्गुरू तिथे आहे म्हणजे चमत्कार घडत राहणार. कारण त्याला आपण चमत्कार म्हणतो. आपल्या इंद्रियांची जिथे क्षमता संपते त्याला आपण काय म्हणतो? चमत्कार म्हणतो. त्याच्या पुढची गोष्ट झाली की आपण म्हणतो चमत्कार आहे. मला 2 फोन नंबर 3 फोन नंबर लक्षात राहतात. एखाद्याने मला एकदम डिक्शनरीज गावाची वाचून दाखवली, आपण म्हणतो चमत्कार आहे. कसं काय झालं? कारण चमत्कार वगैरे असं काही नसतं. आपल्या इंद्रियांची जिथे क्षमता संपून जाते त्याच्या बाहेरचा विषय आपल्याला काय वाटत असतो? चमत्कार वाटत असतो. पण देवाची इंद्रिय काय हे आहेत का? त्याला काय आपल्यासारख्या मर्यादा आहे का? अमुक डेसिमलच्या खालचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही, अमुक डेसिमलच्या वरचा आवाज आपल्याला समजत नाही. या विश्वामध्ये सारखे कुठे ना कुठे स्फोट होत आहे. आपल्याला भीती आहे का? नाही. आपल्याला तो आवाज ऐकू येत नाही. फटाका वाजला की आपल्याला भीती वाटते, कारण तो आपल्याला ऐकायला येतो. तो फटाका हा एकदम विश्वाच्या मानाने किरकोळ विषय घडलाय, पण आपल्याला तो ऐकायला येतो म्हणून आपल्याला भीती वाटते. बाहेर होणारे स्फोट आहे, धूमकेतू एकमेकावर आपटतायत, ग्रहांच्या कक्षेत दुसरे ग्रह धडकतायत, ते तुटतायत, त्यांचे धूमकेतू होत आहेत, ते धूमकेतू इकडे तिकडे फिरतायत. आपल्याला टेन्शन आहे का? तर आपल्याला ते समजत नाही. आपल्याला ते ऐकू येत आणि आपल्याला ते ऐकू यावं अशी त्या भगवंताची इच्छा सुद्धा नाही. म्हणून त्यांनी आपल्या कानाला ती क्षमता दिली नाही. एखादा घरी वडील आहे, काही कारणाने धंदा बसलाय, धंद्यामध्ये अपयश येत आहे, खूप कर्ज झालंय, बाहेर वडिलांना रोज ते घेणेकरी येऊन बसतायत, धरून नेतायत, उचलतायत, काय काय करतायत. मुलाला त्याचं टेन्शन आहे का? तो आपल्याला आयफोन पाहिजे म्हणून हटून बसला, तरी वडील त्याला सांगत नाहीये की अरे बाहेर असं चाललंय, आणि ते समजावं अशी त्यांची अपेक्षा सुद्धा नाही.
घरात काहीतरी 1000-500 रुपये चोरीला गेले म्हणून घरातल्यांना टेन्शन आहे. वडील म्हणतात 1000-500चं काय घेऊन बसला, बाहेर काय चाललंय माझं मला माहिती. का बरं? ते समजावं अशी अपेक्षाही नाही आहे. ते समजलं तर हे जीवन शक्य नाही. सगळं आपल्याला ऐकू यायला लागलं, सगळं कळायला लागलं, आपण जगू का? तुम्ही मला सांगा, प्रत्येक माणसाच्या मनातलं आपल्याला कळायला लागलं अशी कल्पना करा की अशी काहीतरी शक्ती आली आणि प्रत्येक माणसाच्या मनातलं कळायला लागलं. अहो, ज्या मित्राबरोबर रोज फिरतो त्याच्या मनातलं कळायला लागलं, हा आपल्याबद्दल काय काय बोलतो, कशी मैत्री टिकेल? अव्यक्ताचं भान आपल्याला नसावं हेच उत्तम आहे. ते आपल्याला नसावं. लहान मुलाला काही वैर आहे का? त्याला काही दुःख आहे का? त्याला काय भान नाही ना बाकीच्याच. त्याची आई वडील तो, त्याला दुःख कमी आहे. तुम्ही बघा, दुःख कोणाला कमी आहे? ज्याला भान कमी आहे. आपल्याकडे म्हण आहे, वेड्याला जग सांभाळून घेतं, म्हण आहे की नाही? भान कमी दुःख कमी. त्याला त्यातलं दुःख आहे, आज दुसऱ्याची वरात आहे, बँड वाजतो नाचा. आपलीच वरात आहे का, आपल्याच लग्नाची का, हा माणूस ओळखीचा आहे काय, भानच नाही तर दुःखाचा प्रश्न नाही. जितका माणूस सिद्ध होत जातो, जितका त्याचं भान वाढत जातं, तेवढे त्याचे व्यापही खरं म्हणजे वाढायला लागतात, तेवढं त्याला त्रास वाढायला लागतो. भान नाही ना आपल्याला, याच्या बाहेर काय होतं माहित नाही. म्हणून इंद्रियांच्या बाहेर ज्या गोष्टी घडतात, इंद्रियातीत ज्या गोष्टी आहे, त्या आपल्याला चमत्कार वाटायला लागतात. खरं म्हणजे असे काही चमत्कार नसतात. सद्गुरूंनी सुद्धा, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांनी सुद्धा त्या कुरवपुरामध्ये असे बहुत चमत्कार केले. काय काय अजून पुढच्या 2 अध्यायांमध्ये वेगवेगळे चमत्कार आपल्याला ऐकायचे आहेत. पण हे ऐकण्यासाठी तुम्हाला आता उद्या पुन्हा या कथेला यावं लागेल. आता आपल्याला रंगनामाईची आरती करायची आहे, त्याच्यामुळे आजची ही वाघ सेवा, श्रीपादांचा जन्म करून त्यांची महती ऐकून भगवंताच्या गुरुतत्वाचा हा अमृतानुभव घेऊन आपण या ठिकाणी त्यांच्या चरणांवरती ही आजची वाघ सेवा अर्पण करू, त्यांना प्रार्थना करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आरार्तिकदीपं ह्रीं रत्नेश्वर्यै नमः. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधिये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त. आभाग्यासी कैसी कळेल ही मात, पराही परतली कैसा हा हेत. जन्म मरणाचा पुरला से अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनी हा उभा ठाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होणी आशीर्वाद दिदला. जन्म मरणाचा फेरा चुकविला.
जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपनाची झाली बोलवन एका जनार्दनी श्री दत्त दान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सैतं नमामि कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रो जगसंस्कृतेन प्रदीप्त भासा सहसंगतेन निराञ्जनं ते जगदीश कुर्यात् जलेन शीतलीकरणं पुष्पेण देवता अभिवंदनं हस्ताभ्याम आत्मवंदनं हस्तौ प्रक्षाल्य मंत्रपुष्पांजलिः फुलं द्यायचे गुरुजी सगळ्यांकडे असतील तर देऊन टाका जज्ञेन जज्ञमय जंत देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहणाकं महिमानः सजन्त जत्र पूर्वे साध्याः सन्ति देवा